श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन निरूपण सुरू आहे. तेव्हा आज आपण 12 आणि 13व्या श्लोकावर आणि जमलं तर 14व्या श्लोकावर अशा 3 श्लोकावर प्रवचन करणार आहोत. तेव्हा ह्या 3 श्लोकामध्ये किंवा पुढच्या सर्व 7 श्लोकामध्ये अर्जुन सांगतोय, अर्जुन त्याचा अनुभव सांगतोय. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला आधी या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापर्यंत भगवंताने अर्जुनाला सर्व प्रकारे उपदेश केला, ज्ञान सांगितलं. परंतु भगवद्गीता हा संवाद आहे. संवाद म्हणजे गुरु शिष्य संवाद आहे. अर्जुन हा शिष्य आहे आणि भगवान श्रीकृष्ण सद्गुरू आहेत आणि त्यांच्यामधला हा संवाद आहे. आणि संवाद आहे असं म्हटल्यानंतर जरी भगवंताचं सांगणं हे जास्त असलं तरी अर्जुनाचे श्लोक अर्जुनही मधून मधून विचारतोय. आणि आतापर्यंत तो प्रश्न विचारत होता अर्जुन, परंतु इथे अर्जुन काय म्हणतो, त्याचा अनुभव सांगतो. अर्जुनाला असं भगवंताने सांगता 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 त्याच्या हृदयामध्ये भगवान स्थानापन्न झाले. आणि मागच्या वेळेला सांगितलं आपण, आणि त्याच्या ठिकाणी सर्व अंधकार नाहीसा झाला, अज्ञानाचा सर्व अंधकार नाहीसा झाला आणि ज्ञान स्वरूप त्याच्या ठिकाणी प्रगट झालं. त्याचा आनंद अर्जुन सांगतोय. त्याचा जो आनंद त्याला झाला, त्याचा जो अनुभव त्याला आला, तो अर्जुन त्या पुढच्या 7 श्लोकामध्ये त्याने तो अनुभव सांगितलाय. तेव्हा अर्जुन म्हणतो, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यम आदिदेवमयं विभुम. परम ब्रह्म परम धाम पवित्रं परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यम आदिदेवमयं विभुम. आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवला व्यासः स्वयं चैव ब्रवीषिमे. आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवला व्यासः स्वयं चैव ब्रवीषिमे. असे 2 श्लोक आपण एकदम बघणार आहोत. कारण छोटे छोटे असल्यामुळे ते एकत्र घेतले किंवा त्या दोन्ही ते जोडलेले आहेत. आणि म्हणून या 2 श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणतो त्याचा अर्थ सांगतात. त्या श्लोकांचा अर्जुन म्हणाला, आपण परब्रह्म, भगवंताला म्हणतो आपण परब्रह्म आहात, परमधाम आहात, परम पवित्र आहात. कारण आपणाला सर्व ऋषी लोक, सर्व ऋषी, सनातन दिव्य पुरुष आणि देवांचा आदिदेव, सनातन दिव्य पुरुष आणि देवांचाही आदिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी असं म्हणतात, असं तुझं वर्णन करतात. तसंच म्हणले देवर्षी नारद, असित आणि देवल ऋषी, तसेच अनेक महर्षी आणि महर्षी व्यास देखील तसंच वर्णन करतात. आणि अर्जुन म्हणतो, भगवंता स्वतः आपण देखील मला तसाच बोध सांगितलाय, तसंच आपण वर्णन करताय. आपल्या स्वतःच, आपल्या स्वरूपाचं तुम्ही तसंच वर्णन करताय, असं अर्जुन आपला अनुभव. पण अर्जुन म्हणतो की हा माझा अनुभव, तुम्ही सांगता, सर्व ऋषींनी सांगितलंय, पण आता हा माझा अनुभव झाला आणि म्हणून मला खूप आनंद झाला आणि त्या आनंदामधून मी तुम्हाला ते सांगतोय. म्हणजे आधीच्या श्लोकामध्ये सांगितलंय
तसं सद्गुरु शिष्य संवाद होता होता शिष्याला जो आनंद होतो, तो आनंद तो सांगत असतो. कालच आम्ही यांच्या दुकानाचं उद्घाटन झालं ठाण्यामध्ये. दुकान म्हणजे एक दुकान नाही, एक दोन तीन चार मिळून चार दुकानं एकत्र करून जेवढं मोठं होईल एवढं दुकान आहे. काय दुकान म्हणजे दोनच दिसत, हे चार कान असं म्हणायला पाहिजे. शॉप नंबर 1, 2, 3, 4. बापरे, एवढं मोठं दुकान आणि बाहेर पण तेवढीच जागा, बाहेर पण तेवढंच दुकान. तेव्हा तिथे उद्घाटन झालं आणि त्याने सद्गुरूचं अधिष्ठान, सद्गुरूचा फोटो तिथे लावला, त्याला हार घातला, पूजा केली आमच्या समोर. कॅश काउंटरच्या मागे असा तो फोटो लावला, जिथे दत्तगुरूंची मूर्तीची स्थापना होणार आहे. आणि त्यांच्या भावाने त्यांनी अशी पत्रिका छापली होती, त्याच्यात आमचं सद्गुरूचं नाव त्यांनी लिहिलं होतं, सद्गुरू श्री निजधामानंद स्वामी प्रसन्न. आणि अशी ती पत्रिका आम्ही सगळ्यांना पाठवली बघण्याकरता. तरी आमचे बेंडाळे त्यांना ते आले आणि त्यांना पत्रिका पाठवली, त्यांना शक्य झालं ते आले. आम्ही तेव्हा नुकतेच निघून गेलो होतो, पण सकाळपासून आम्ही तिकडे होतो. सकाळपासून एवढा सुंदर सोहळा इथे घडत होता. आता इथे खरं म्हणलं तर त्या दुकानाचं उद्घाटन होतं, पण तिथे अधिष्ठान काय होतं, तिथे सद्गुरूचं अधिष्ठान होतं. परमेश्वरी अधिष्ठान, सद्गुरूच्या अधिष्ठानावर जी जी गोष्ट घडते ती सगळी त्याची पूजा, त्याची भक्तीच घडते. आमचे किरण मुळे सांगत होते की सगळ्यांना जो जो येत होता त्याला ते सांगत होते, बघा आमचे सद्गुरू. मग ते आमच्या पाया पडत होते आणि ते सांगत होते की हे दुकानाचं जे आमचा व्यवसाय म्हणजे हे काही पैसे कमवण्यासाठी नुसतं असं नाहीये, तर जे काही पैसे आम्ही कमवू ते सर्व म्हणाले या कार्यासाठी, सद्गुरूंच्या कार्यासाठी आम्ही लावणार आहोत. म्हणजे त्यांनी सद्गुरूंचं महात्म्य, परमेश्वरी महात्म्य तिथे त्या निमित्ताने त्यांच्याकडून प्रगट होत होतं आणि सगळे लोक आश्चर्यचकित होऊन बघत होते. म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी सद्गुरूंच्या महात्म्याचा प्रवेश ते करत होते. अजाणतेपणे सर्वांच्या ठिकाणी सद्गुरूंच्या महात्म्याचा प्रवेश होत होतो. म्हणजे भक्ताचं जीवन हे भक्तिमय जीवन कसं होतं. त्यांनी सर्व गोष्टी केल्या, परंतु त्या सद्गुरूंच्या साठी, कार्यासाठी हे अधिष्ठान असल्यामुळे सद्गुरूंचं तिथे फोटो आहे, अधिष्ठान आहे, सद्गुरू स्वतः आहेत आणि सद्गुरूंची ओळख करून देत आहेत आणि ते सर्व लोक येऊन नमस्कार करतायत. मग आम्ही त्यांना काहीतरी सांगतोय, असा संवाद होतोय. मग तिथे जर संवाद होतोय, परमेश्वराचं गुणगायन होत आहे, तर म्हणले हा काही सांसारिक समारंभ नाही राहिला, हा पूर्ण आध्यात्मिक म्हणून आम्ही म्हणतो की अरे हा आध्यात्मिक समारंभ झाला. जर तिथे सर्व आले, सर्वांनी काय एन्जॉय, आजच्या भाषेत एन्जॉय केलं सगळ्यांनी, फोटो काढले, सगळं काही झालं. पाणीपुरी, शेवपुरी काय सगळ्याचा आस्वाद घेतला आम्ही तिकडे त्यांना सगळा आस्वाद घेतला प्रसादाचा. सर्वांनी मिठाई वगैरे विकत घेतली, सगळं आम्ही विकत घेतली. ते म्हणले नाही असं नाही, पैसे. म्हणलं नाही, आता आज आम्ही कस्टमर म्हणून आहोत तुमच्याकडे. आणि आम्ही विकत घेतली. रोहिणी ते सगळ्यांनी, त्याचे नातेवाईक सगळे आले त्यांनी, आणि एकंदरीत एवढा आनंद झाला. किरणमुळे धनश्री, त्यांची आई, धनश्रीची आई पण आली होती, तिचे भाऊ वगैरे सगळे नातेवाईक ते सर्व आले होते आणि सगळे मिळून त्या कार्यक्रमात एवढे तल्लीन झाले. आणि तिथे सद्गुरूंचं अधिष्ठान, प्रत्यक्ष सद्गुरू असल्यामुळे सगळ्यांना आम्ही हे महात्म्य सांगत होतो, तेही महात्म्य सांगत होते आणि सगळ्यांना त्या परमेश्वरी, त्यांच्या ठिकाणी ते परमेश्वरी भक्तीचं बीज अनाहूतपणे पडत होतं. जसे पक्षी येतात आणि ते असं
शेतामध्ये बीज झाडावरून येतात आणि शेतामध्ये बीज ते त्यांच्याकडून पडत असतं अनाहूतपणे. पण त्याच्या नंतर त्या बीजापासून असे अंकुर अंकुर उगवतात आणि त्याच्यापासून वनस्पती, झाडं, पिकं सर्व काही येत असतात. हे जसं आहे म्हणलं. तसे एकदा सद्गुरूंचा प्रवेश आपल्या कुटुंबात झाला. ते म्हणतात नाही सद्गुरू म्हणजे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. सद्गुरू म्हणजे आमच्या कुटुंबातले एक. आम्ही जेवायला सुद्धा गेलो, त्यांचे कुटुंब आणि आम्ही असं. तेव्हा भक्तिमय जीवन, भक्तिमय कुटुंब, भक्तिमय संसार, भक्तिमय व्यवसाय सगळं भक्तिमय होतं. नाहीतर एरवी हा एक व्याप होऊन बसतो आणि म्हणले त्याचा त्रास होतो. त्याच्यात किती प्रकारची दुःख येतात. याला कारण म्हणजे तो आपल्या जीवनासाठी करत असतो सगळं. पैसा मिळवण्यासाठी हा एक हेतू असतो. हेतू बदलला काय की त्याचं सर्व गणित बदलतं. सद्गुरूंच्या साठी हे करतो म्हणल्यानंतर ती भक्ती सगळ्या गोष्टी त्यात तिथे सगळ्या गोष्टी ज्या होतील त्या सर्व पवित्र होणार, त्या सर्व मंगलमय होणार आणि त्या सर्व भक्तीमध्ये जमा होणार. तिथेच आम्हाला किती लोक भेटले त्यांना आम्ही सांगितलं. हो त्यातले काही लोक त्यांच्या नातेवाईकापैकी एक स्त्री होत्या. त्यांच्याशी आमचं बोलणं झालं याच्यावर भक्ती मार्ग. त्या पण म्हणले मी पण येईन, तुम्ही मला हे व्हिडिओ वगैरे पाठवा तुमचे, मी पण येईन म्हणाले. त्याच्यानंतर सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने आम्हाला टॅक्सी बुक करून दिली. टॅक्सी बुक केली आणि टॅक्सीत बसलो. तर नेहमीप्रमाणे आमचे किरण मुळे ते सांगतात, त्या टॅक्सी ड्रायव्हरला सांगतात आमचे सद्गुरू आहेत, स्वतः तिकडे नमस्कार करतात आम्हाला आणि सांगतात सद्गुरू आहेत, त्यांना व्यवस्थित घेऊन जा. काल त्यांनी टॅक्सी बुक केली आणि सागरने सांगितलं टॅक्सी ड्रायव्हरला, ते म्हणले आमचे सद्गुरू आहेत, त्यांना म्हणले व्यवस्थित घेऊन जा. हा टॅक्सी ड्रायव्हर बघा कसं बीजारोपण कसं होतं. बीजापासूनच वृक्ष होतो. अरे ही साधी गोष्ट नाही म्हणा. सद्गुरू आहे तसं महात्म्य सांगितलं तर त्याची पाहण्याची दृष्टी वेगळी होती. आणि तो त्या टॅक्सी ड्रायव्हरने आम्हाला नमस्कार केला आणि तो बोलायला लागला आम्ही जात असताना, जाता जाता तो म्हणले इथे काय होतं म्हणलं, असं असं इथे आध्यात्मिक असा कार्यक्रम होता. पण हा कार्यक्रम म्हणजे म्हणलं आध्यात्मिकच कार्यक्रम होता काय, हा नुसतं हॉटेलचं उद्घाटन असं नव्हतं. तर ते आमचे शिष्य आहेत, सगळे शिष्यमंडळी आली होती, आम्ही त्यांना सांगत होतो. मग म्हणलं त्यांनी सगळं विचारलं की तुमचं हा मार्ग काय आहे हे आहे. तर आम्ही त्याला सांगितलं की हा सर्वांच्या उद्धाराचा मार्ग आहे आणि जीवनामध्ये समृद्धी, थोडक्यात सांगतो म्हणले, जीवनामध्ये समृद्धी तुझ्या पाहिजे, धन पाहिजे, आनंद पाहिजे कुटुंबामध्ये, आणि दुसरं म्हणजे ज्ञान पाहिजे, ज्ञानाचा प्रकाश पाहिजे, परमेश्वराची भक्ती पाहिजे, परमेश्वराची प्रेम, भक्ती, ज्ञान, आनंद हे पाहिजे. हे दोन्ही याच्यामध्ये आहे म्हटलं. आता एकदम मला विचारायला लागला, म्हणजे सांगा मग मला हे जमेल का म्हटलं का नाही जमणार तुला, तू ये म्हटलं. तर तो म्हटलं हो मी येईल, म्हणलं तुमच्या घरी येईल, माझ्या बायकोला घेऊन येईल, मुलांना घेऊन येईल. म्हणलं तो एवढं तयार झाला. म्हणले मला पण तुम्ही संप्रदायात घ्या म्हटलं, कारण माझ्या डोक्यावर खूप कर्ज आहे. प्रत्येकाला ना काही ना काही दुःख असतं आणि त्या दुःखासाठी त्यातून बाहेर येण्यासाठी तो बघत असतो, पण त्याला काही मिळत नाही म्हणा. तो म्हणले मी 18-19 तास मी म्हणले मेहनत करतो, नोकरीहून येतो, परत टॅक्सी रात्रभर चालवतो, दिवसभर नोकरी करतो, रात्रभर टॅक्सी चालवतो आणि रविवारी तर म्हणले पूर्ण दिवस रात्र टॅक्सी चालवतो. तेव्हा कुठे म्हणले माझं म्हणले एक कर्ज घेतो, ते फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेतो, त्याच्यावरचं व्याज जास्त असतं. म्हणले इथे 15% असतं, तिथे 20% असतं. त्याच्यानंतर ते फेडण्यासाठी तिसरं कर्ज घेतो. असं करता करता तो म्हणाला की माझ्या डोक्यावर हा म्हणले त्याचा कर्जाचा डोंगर वाढतोय
व्याज वाढताय, व्याजावर व्याज, व्याजावर व्याज, मुद्दल वाढताय. काय करावं काही कळत नाही म्हणा. मुलांची शिक्षण थांबली आहे म्हणाले. कितपर्यंत माणसाची हे होतं. मुलांची शिक्षण थांबवायला लागली. काय कसं बसं माझा संसार चालतो म्हणले, काहीतरी करा म्हटलं. तू बरा भेटला म्हटलं. तोही म्हणाला मी आज न इकडे येणार नव्हतो, म्हणजे डोंबिवलीचं भाडं घेणार नव्हतो म्हणा. पण मला म्हणले डोंबिवलीचं भाडं मिळेल, मला देत नाही म्हणले कधी डोंबिवलीचं भाडं. डोंबिवलीचं भाडं मिळालं म्हणून मी इकडे आलो म्हणाले. आणि काय मला आज दुसरीकडे कुठे जायचं नाही, आज नाईट करायची नाही म्हणाले, घरीच जायचं आहे, त्याच्यामुळे बरं झालं म्हणले, तुमची भेट झाली म्हणाले. आणि आम्ही आपले स्वामी समर्थांचं म्हणले माझ्याकडे फोटो आहे, त्यांची मी भक्ती करतो. म्हटलं स्वामी समर्थांनी तुला इकडे आणलं. बघा, याच्यात टॅक्सीत जाता जाता आम्हाला एक भक्त भेटले की ते म्हणले मला संप्रदाय द्या. त्यांना असे काल 2 भक्त आम्हाला भेटले की या संप्रदायात येण्यासाठी. तेव्हा म्हणले याला भक्तिमय जीवन असं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे सगुण साकार भगवंताच्या ठिकाणी जो अनन्य होतो, अनन्याश्चिंतयंतो, सगुण साकार भगवंताच्या ठिकाणी, म्हणजे अर्जुनाला सगुण साकार भगवंत प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण भेटले आणि त्यांचं सगुण त्यांचं गुरु शिष्य संबंध प्रस्थापित झाले आणि त्यांच्या ठिकाणी तो अनन्य झाला की दुसरं काही नाही, की दुसरे कोणी महाराज आहेत, दुसरं कोणी मार्ग आहे, ते काही त्याच्या ठिकाणी नाही. आणि तो अनन्य भगवंताच्या ठिकाणी झाला. आणि असं जेव्हा होतं म्हणले अनन्य भक्तावर कृपा करण्यासाठी भगवान स्वतः त्याच्या हृदयात आत्म्याच्या ठिकाणी स्थित होता, ते मागच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं. आणि त्याच्या अंतःकरणात राहूनच भगवान त्याचा अज्ञानरूपी अंधकार आपल्या तेजोमय ज्ञानदीपेन भास्वरा, ज्ञानदीपानी त्याचा अंधकार, त्याच्या अज्ञान त्याच्या अंतःकरणातलं म्हणाले नाहीसं करतात. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की कोणी मनुष्य केवळ असं म्हणेल की माझ्या प्रयत्नाने भक्ती करतो, तर नुसतं त्याच्या प्रयत्नाने भक्ती नाही होणार. मी काहीतरी साधना करतो, काहीतरी जप करतो, तर त्याच्या प्रयत्नाने आणि तपश्चर्येने त्याला परमेश्वर प्राप्ती होत नाही. त्याच्या तपश्चर्येने आत्मस्वरूपाच्या परोक्ष ज्ञान होईल, पण अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. तो त्याचा अनुभव होणार नाही किंवा अनुभवजन्य ज्ञानाची प्राप्ती तो करून घेऊ शकत नाही. तो साधना करतो, पण काही वाचतो, ग्रंथ वाचतो, काहीतरी करतो, त्याला परोक्ष ज्ञान होतं, म्हणजे समजतं, गोष्टी समजतात, पण मग याचं करायचं काय ते कळत नाही बाबा. पण हे सगळं ज्ञान माझ्या ठिकाणी आलं, आता याचं मी करू काय? सगळे जिन्नस जमवले आहेत, जिन्नस सगळे जमवत होतो. काय जसं स्वयंपाक करण्यासाठी आमची आई ताटामध्ये मीठ एवढं काढायची, हळद, तिखट सगळं काढून ठेवायचे ताटामध्ये, बरोबर माप बरोबर ठेवायचं. आणि मग बाकीचं काय जे जे काही जिन्नस लागतात, तांदूळ लागतं, गव्हाचा आटा लागतो, सगळं काही जमवून आधी असं ठेवायचं. पण रेसिपी ज्याला येत नाही त्याचं काय करणार? प्रात्यक्षिक नाहीच, प्रत्यक्ष स्वयंपाक करता येत नाही. याचं करायचं काय? आम्ही आता याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अशी म्हणणे. तेव्हा हे प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येक जण म्हणतो मी अध्यात्म मार्गात आहे, हो मी स्वामींचं करतो, स्वामींची कृपा आहे. पण हे सगळं जमवलं, पण तो करायचं काय, अनुभव कसा घ्यायचा ते त्याला नाही कळत. अनुभवजन्य आत्मज्ञान त्याची प्राप्ती नाही होत. आत्मज्ञान हे केवळ सगुण साकार भगवंताची म्हणजे सद्गुरूंची अनुकंपा, त्यांची अनुकंपा आणि कृपा. मागच्या श्लोकात सांगितलं की सद्गुरूंची अनुकंपा
म्हणजे त्यांची दया आणि कृपा प्राप्त झाल्यानेच त्याला अनुभव येतो म्हणले. आणि अनुकंपा आणि कृपा प्राप्त झाली कशी ओळखायचं? सद्गुरूचं प्राप्त, आधी सद्गुरूच प्राप्त होत नाही लोकांना. सद्गुरू प्राप्त झाल्यानंतरही बराच काळ त्यांची भक्ती केल्यानंतर जेव्हा त्यांना असं वाटतं की अरे आता याच्या हृदयात आपण जाऊन बसलंच पाहिजे, असं त्यांच्या ठिकाणी असं तळमळ निर्माण होते. त्यांच्या ठिकाणी असं प्रकर्षाने वाटायला लागतं की नाही आता याच्या हृदयात गेलंच पाहिजे आपण. तेव्हा सद्गुरू त्याच्या हृदयात जाऊन बसतात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे हृदय सद्गुरू म्हणून तरलो हा भव पारू. माझ्या हृदयात सद्गुरू येऊन बसले. आधी आपण सद्गुरू हृदयात आहे अशी भावना करता करता, आधी सद्गुरू आपल्या हृदयात आहे अशी भावना आपण करायची. करता 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 तरी पण सद्गुरू आपल्या हृदयात स्वतः येऊन बसत नाही. ती भावना असते, त्याच्यामुळे भक्ती घडते. आणि भक्ती घडता 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 जेव्हा सद्गुरूंना असं वाटतं की आपण त्याच्या हृदयात जाऊन बसावं, असं वाटण्यासारखं त्याचं आचरण, त्याची एवढी तळमळीची भक्ती, त्याची एवढी सखोल भक्ती जेव्हा घडते, सखोल भाव, त्याचा उत्कट भावाची जेव्हा भक्ती घडते, तेव्हा सद्गुरू आपल्याला थांबवू नाही शकत म्हटले. सद्गुरू भगवंत आपल्याला थांबवू शकत नाही, त्यांना तिकडे जावंच लागतं त्याच्या हृदयामध्ये. अशी अवस्था जेव्हा येते, माझे हृदयी सद्गुरू म्हणून तरलो हा भव पारू, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. माझ्या हृदयात सद्गुरू आले. किंवा ते सांगतात, सद्गुरू प्रसन्न होय, सद्गुरू प्रसन्न हो झाले. शिष्यही आत्मज्ञान लाहे, आणि शिष्यालाही आत्मज्ञान झालं. परंतु फळ प्राप्त होय, संप्रदाय उपासलिया. सद्गुरू प्रसन्न झाले, शिष्याला आत्मज्ञानही झालं, परंतु त्याचं फळ कधी होतं तर संप्रदायात जे काही यमनियम सांगितले त्याच्याप्रमाणे काटेकोरपणे जो पाळतो आणि त्याच्याप्रमाणे तळमळीने जो त्याचा प्रयत्न करतो, संप्रदायात सांगितल्याप्रमाणे कार्यामध्ये तो सेवा करतो, संप्रदायात कार्यात, आणि त्या सेवेने जेव्हा सद्गुरू प्रसन्न होतात तेव्हा म्हणाले त्याला ते आत्मज्ञान, त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो. आधी प्रकाश नाही पडत, आधी त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो, आणि मग त्याच्या हृदयात प्रकाश पडतो. तर हृदयात कधी प्रकाश, डोक्यात कधी प्रकाश पडतो? जेव्हा सद्गुरू ज्ञान सांगत असतात, गुरुवारी, शुक्रवारी आणि एरवी सुद्धा जेव्हा ज्ञान सांगत असतात तेव्हा त्याच्या प्रकाश पडतो, ज्ञानाचा प्रकाश होतो. पण तो त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी होतो, डोक्यामध्ये होतो, आणि त्याला असं वाटतं ज्ञान झालं. परंतु त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतो. तो म्हणतो सद्गुरू आता समजलं सगळं आणि मी लिहितो पण, आणि त्याला आनंद पण होतो. आणि ते बरोबरच आहे. ही पहिली पायरी आहे म्हणले, की त्याला ज्ञान कळायला लागतं आणि त्याचा आनंद व्हायला लागतो. ही पहिली पायरी. तेव्हा आमचे घोरपडे म्हणतात की सद्गुरू हे तुमचे रहस्य ग्रंथ आहे, सद्गुरूंचे रहस्य ग्रंथ असं त्यांनी नाव दिलंय. सद्गुरूंचे रहस्य ग्रंथ आहे. ते रहस्य आपल्या अनुभवाचं जेव्हा होईल, रहस्य सांगितलंय, पण ते ज्ञान, त्या ज्ञानानेच एवढं आनंद होतो, त्याला परोक्ष ज्ञान असं होतं. सद्गुरू शिष्याला सांगत असतात, ते बुद्धी ज्ञान होतं आणि त्याला बुद्धीत त्याचं उजेड पडतो, बुद्धीत म्हणजे डोक्यात उजेड पडतो. पण हे पहिली पायरी. पण जेव्हा सद्गुरू स्वतः हृदयात येऊन राहतात तेव्हा हृदयात त्याचा प्रकाश पडतो, हृदय प्रकाशित होतं. त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. म्हणजे त्या ज्ञानाचा त्याला अनुभव येतो, म्हणजे त्याच्या स्वानुभवाचं ते होतं. म्हणून असा अर्जुनाचा अनुभव असा झाला. आधी जे ज्ञान भगवंतांनी त्याला सांगितलं, जे ऋषींनी त्याला सांगितलं, जे त्यांनी वाचलं, त्याचा त्याला अनुभव यायला लागला.
आणि त्याच्यामुळे तो त्या अनुभवाने तो मत्त झाला, त्या अनुभवाने तो तल्लीन झाला आणि त्या अनुभवाने त्याला आनंद झाला, तो नाचायला लागला, असं वर्णन आहे. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांचा गुरुशिष्य संबंध होता आणि म्हणून भगवान त्याच्या अनन्य भक्तीने प्रसन्न झाले. आणि अनन्य भक्ती कशाने प्रसन्न होतात? अनन्य भक्ती, दुसरं काही नाही. त्याला दुसरं काय नाही. सद्गुरू एके सद्गुरू आमचे किरण मुळे सांगतात, म्हणले आमचं एक सद्गुरू एके सद्गुरू, सद्गुरू दुने सद्गुरू, तो पाडा संपूर्ण म्हणले सद्गुरू असाच आहे. काय सर्व शब्दांचा अर्थ विष्णू असं म्हणतात. सर्व शब्द कुठलाही शब्द त्याचा अर्थ विष्णू असाच आहे. तसं म्हणले सद्गुरू एके सद्गुरू, असं त्याला अनन्यता असं म्हणतात. तेव्हा अनन्य भक्तीने प्रसन्न होऊन ते अंतर्यामी स्थिरावले. जेव्हा सद्गुरू हृदयात येतात आणि अंतर्यामात स्थिरावतात, तेव्हा जे ज्ञान होतं, तेव्हा ते एनलायटनमेंट, त्याला एनलायटनमेंट म्हणतात. तेव्हा ते अपरोक्ष ज्ञान आहे. अपरोक्ष ज्ञान म्हणतात. त्या ज्ञानाचा अनुभव, त्या ज्ञानाची असं नशा चढते म्हणाले, त्या ज्ञानाने असं नाचायला होतं. आधीचं परोक्ष ज्ञान हे काही कमी नाही म्हणाले. शास्त्र सांगितलं ज्याला परोक्ष ज्ञान झालं ना, तो म्हणले स्वर्गादी लोकात जातो. पण नुसत्या ह्या परोक्ष ज्ञान आहे, अपरोक्ष ज्ञान झालं काय, त्यांना अगदी ब्रह्मलोकापर्यंत जातो म्हणलं. परोक्ष केवळ सद्गुरूंचं म्हणून जे ऐकलेलं ज्ञान आहे. मग सद्गुरू येऊन हृदयात बसले तर काय होईल? म्हणून परमानंद स्वामी म्हणतात, आधी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याचं वर्णन करतात, ये भक्तीची वाटे लाग, या भक्तीच्या वाटेने लाग म्हणतात. या संप्रदायात ये. आम्ही सांगतो, अरे जास्त वेळ नाही, मला फालतू सांगायला वेळ नाही, आता माझं प्रवचन ऐकशील मग येशील असं नाही. आता आम्ही प्रवचन वगैरे कोणाला करतो, हा सांगतो तू येतोस का आमच्या बरोबर, तर ठीक आहे, मग प्रवचन ऐकायला मिळेल, सगळं काय मिळेल. ये भक्तीची वाटे लाग, या भक्तीच्या वाटेने लाग म्हणले, नाही तर तुझी वाट लागेल. काय काय कशी वाट लागेल? वाट लागायची त्यांनी तयारी करूनच ठेवली. तुला म्हणाले अन्न वस्त्र निवारा सगळं पाहिजे. लगेच नोकरी लागली की लोक फ्लॅट घेतात, कारण काय पटकन त्यांना लोन मिळतो. ते लोनवाले पण सांगतात फ्लॅट वागा. नंतर दुसरे लोनवाले ते म्हणतात गाडी घ्या. फ्लॅट घेतो, गाडी घेतो, सगळं काय घेतो, आणि शेवटी असा डोंगर त्याच्या डोक्यावर होतो. मग त्याला कळतं नाकी न हे भरता भरता नाकी न त्याला जेव्हा यायला लागतात, तेव्हा तो म्हणतो अरे बाबा ये भक्तीची वाटे लाग. अरे या भक्तीच्या वाटेला लाग म्हणले, नाही तर सर्व वाट लावायला बसले. ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग. त्यामुळे काय होईल? तुला अव्यंग, कुठेही व्यंग या भक्तीमध्ये नाही, अव्यंग निजधाम, निजधाम प्राप्त होईल म्हणजे तुला. अव्यंग निजधाम हे अव्यंग आहे, त्याच्यात कुठेच म्हणाले काहीच विकार नाही, काहीच त्याच्यामध्ये खोट नाही म्हटलं. असं अव्यंग निजधाम तुला प्राप्त होईल. परमानंद स्वामींचं एक पद आहे, परमानंद स्वामींनी ओव्या लिहिले, अवधूत माझा पराक्रमी, परमानंदाची घेतली हमी, बोधून भक्ती ज्ञान प्रेमी, अंतर्यामी स्थिरावला, अंतर्यामी स्थिरावला. अवधूत माझा पराक्रमी, सद्गुरूंचा पराक्रम एवढा असतो की ते शिष्याची हमी घेतात. आम्ही यांना सांगतो आम्ही तुमची हमी घेतली, सर्व व्यवस्थित होणार. परमानंदाची घेतली हमी, बोधून भक्ती ज्ञान प्रेमी. आणि नुसती हमी घेतली नाही, तर भक्ती ज्ञानाचा बोध केला, आणि प्रेमाने भक्ती आणि ज्ञान याचा बोध केला. आणि असा बोध करता करता जेव्हा त्याला लक्षात आलं सद्गुरूंना की आता याचं हे निजधाम इथे स्थापन झालेलं आहे,
तेव्हा म्हणले त्याच्या अंतर्यामी स्थिरावला. अंतर्यामी ते स्थिर झाले. तेव्हा म्हणले त्याला सर्व ज्ञान, त्याचा ज्ञानाचा अनुभव आला. आमचाही हाच अनुभव आमचे सद्गुरू श्री अवधूत स्वामी महाराज आमच्या हृदयात शिरले, असा त्याचा त्यांनी दृष्टांत दिला. नुसते शिरले असते, नुसते आले आहे आमच्या हृदयात असं नाही, तर त्यांनी स्वप्नात असा दृष्टांत दिला की ते आले, आमच्या हृदयात शिरले आणि आमच्या हृदयात स्थानापन्न झाले, असा प्रत्यक्ष अनुभव दिला. नुसतं बोलायची कडी नाही. तेव्हा लक्षात झालं, अरे हे आले बाबा. आणि अंतर्यामी स्थिरावले. तेव्हा तर आम्ही काय गीतेमधलं हे वाचलं नव्हतं, पण आधी अनुभव आम्ही आधी घेतला आनंद, आणि म्हणून आम्ही गीतेवर आम्ही हे बोलू शकतो. अंतर्यामी स्थिरावला, त्या अंतर्यामात शिरले आणि तिथे स्थानापन्न झाले. आणि त्याचा संकेत त्यांनी आधी दिला. त्या स्वप्नाच्या दृष्टांतांनी त्यांनी संकेत दिला. काय या स्वप्नाच्या दृष्टांताने त्यांनी अनुभव दिला की मी आलो तुझ्या हृदयात. त्याच्या आधी संकेत दिला. आधी संकेत देत काय संकेत दिला? कारण आम्हाला संप्रदाय जेव्हा दिला, संप्रदायाचा संस्कार केला दत्त संप्रदायाचा, तेव्हा त्यांनी आमचं नाव ठेवलं निजधामान, श्री निजधामानंद स्वामी. जे या गीतेमध्ये जो शब्द आलाय, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे, तेव्हा ते निजधाम म्हणतात, त्याला परमधाम म्हणतात. आमचं नाव त्यांनी निजधामानंद स्वामी असं ठेवलं. लोकांना ते नाव उच्चारता पण येत नाही. काय नाव म्हणलं? निजधामानंद स्वामी. 2-4 वेळा उच्चारल्यानंतर मग येतो निजधामानंद स्वामी. तेव्हा म्हणले निजधाम, असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलंय. तेव्हा अवधूत प्रभूंनी आमचं नाव निजधामानंद स्वामी ठेवलं, हा संकेत दिला. त्याच्यानंतर पुष्कळ काळ, दीर्घकाळ तपश्चर्या करता करता, त्यांचं ऐकता बोध ऐकता प्रेमाने सेवा भक्ती करता संकेत दिलेला संकेत त्यांनी त्याचा आम्हाला प्रात्यक्षिक दिलं, प्रत्यक्ष दृष्टांत दिलं. ते आमच्या हृदयात आले आणि त्यांच्या निर्यानंतर असं आमच्या स्थानापन्न झाले. तेव्हा भगवान म्हणतात या श्लोकात की माझ्या सगुण सद्गुरु रूपाची प्रेम भक्ती जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा ते माझं निजधाम, जे पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे. निजधाम म्हणजेच ब्रह्मस्वरूप. हे जरी वेगवेगळे शब्द दिसत असले तरी म्हणजे ते एकच आहे. निजधाम म्हणजे जे पूर्ण ब्रह्मस्वरूप, ते तुला सहज प्राप्त होईल. ह्याच्यात प्राप्त व्हायचं काय आणि त्याच्यासाठी प्रयत्न करा. नाही मला निजधाम प्राप्त झालं पाहिजे, मला मी ब्रह्मस्वरूप झालं पाहिजे, काय करू शकतो? अरे याच्यासाठी काय करायचं नाही म्हणाले, हे सहज प्राप्त होतं. त्याच्यासाठी काय करायचंय? तुला यज्ञ करायचा आहे, तुला जप यज्ञ करायचा आहे, तुला सद्गुरूंचं ब्रह्मयज्ञ म्हणजे प्रवचन ऐकायचं आहे, त्यांची भक्ती करायची आहे, त्यांच्या कार्यात तुला सेवा करायची आहे. म्हणजे हे करायचं आहे आणि तुला प्राप्त काय होईल? सहज प्राप्त काय होईल? निजधाम प्राप्त होईल. ब्रह्मस्वरूप तुला सहज प्राप्त होईल. ब्रह्मस्वरूप प्राप्तीसाठी जे गेले त्यांना ते ब्रह्मस्वरूप मिळालं नाही म्हणजे, पण त्यांनी सद्गुरूंची सेवा केली त्यांना ते मिळालं. काल आम्ही तिथे असताना त्यांच्या शॉपमध्ये, तिथे आम्हाला फोन आला. त्यांचा विक्रमच नाव आहे ना, विक्रम मेटके, यांचा फोन आला. ते म्हणजे सद्गुरू मला प्रवचन तुमचं एवढं आवडतं म्हणलं की तुम्ही बोलायला लागला की म्हणले मी एकदम ट्रान्स मध्ये जातो, एकदम ट्रान्स मध्ये त्या समाधीचा अनुभव. आणि खरोखर आहे, ही समाधीच आहे म्हणले, ही आमची समाधी आहे. आम्ही त्या समाधीत ट्रान्स मध्ये जातो. त्याच्यामुळे आम्ही जे बोलतो त्या बोलण्याने सर्वांना त्या समाधीचा अनुभव तेवढा वेळ पुरता येतो. आपल्यासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ त्या लागे. आपण ज्या समाधीचा अनुभव घेतो तोच अनुभव सर्वांना त्या एकाच वेळी येतो. म्हणजे त्या भावाने जर ते युक्त असले तर. तेव्हा तो सांगत होता असा अनुभव, आणि मला खूप आनंद होतो.
आणि लोक सांगतात की कधी कधी गुरुवार येतो आणि कधी गुरुवार शुक्रवार येतो याची वाट बघत असतो आतुरतेने. म्हणले या, अरे समाधी वेगळी नाही म्हणले, तुम्हाला काही ध्यान घेऊन करायची गरज नाही. तुम्ही बसा बस आणि अनन्य भावानी आणि प्रेमाने हे मी जे सांगतो ते श्रवण करा. तुमच्या कानातून श्रवणातून तो नाद आपोआप तुमच्या हृदयात जाईल. तो ब्रह्मनाद आहे आणि त्याच्यामुळे तो ब्रह्मनाद तुमच्या श्रवणातून तुमच्या हृदयात जाईल. परवा आमच्याकडे आले ते दोघ जण दोघं तरुण आले होते. त्यांना आता संप्रदाय द्यायचा आहे. घोरपडे आमचे ते घेऊन आले होते दोघा तिघांना असं. आणि त्याने सांगितलं की सद्गुरू तुम्हाला सांगते. म्हणजे मी तुम्हाला एवढं काय सांगू शकणार, तुम्ही या. म्हणून ते प्रत्यक्ष घेऊन आले आणि त्यांच्याशी आम्ही बोलत होतो. तर ते योग मार्गातलं काहीतरी करत होता तो मुलगा. आम्ही बोलत असताना काही वेळ त्याच्या डोक्यात इथे दुखायला लागलं. तो मला म्हणाला की म्हणजे माझ्या डोक्यात इथे दुखत आहे. म्हटलं बरोबर आहे, तुला ती सवय आहे ना की ध्यान करायची, त्याच्यामुळे तो वायू प्राणवायू असा वर जातो. तसं म्हटलं आता तुला एकाग्रता तुझी झाली, तुला स्वतःला करायला लागली नाही. संत सत्पुरुष यांच्या सहवासात काय ऊर्ध्व गती होते, वायूची ऊर्ध्व गती आपोआप होते. एरवी ते प्रत्येक चक्रामध्ये त्याचं ध्यान करता 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 शेवटी सगळ्या चक्रामध्ये त्याला कितीतरी वेळ लागतो. पण इथे म्हणजे इन्स्टंटली ते सांगतात सुषुम्ना नाडीत प्रवेश करायचं केवढं मोठं शास्त्र आहे. इथे आपोआप याचा सुषुम्ना नाडीत प्रवेश होतो आणि आपोआप तो म्हणले वायू काय ऊर्ध्वगामी होतो. हे संत सत्पुरुषांच्या सद्गुरूंच्या सहवासात आपोआप होतं. म्हणलं ते योगाचं एवढं जे सांगितलंय म्हणले, एवढं गहन आणि एवढं कठीण, ते तर इथे सहज होतो. आणि सहज होतो त्याच्यामुळे लोकांना त्याची किंमत नसते. म्हणजे जिथे सहज होतो त्याची किंमत नसते. तेव्हा घोरपडे म्हणाले हो बरोबर आहे म्हणले, त्यात लिहिलेलं आहे की संत सत्पुरुषांच्या सत्संगतीमध्ये असलं म्हणले आपोआपच वायूचं ऊर्ध्वगमन होतं. म्हणजे जे एवढ्या असाध्य गोष्टींनी साध्य करायचं ते सहज होतं. आणि म्हणून अर्जुन म्हणतो, अर्जुनाने आपला अनुभव या श्लोकात वर्णन केलाय. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान. म्हणजे अर्जुन म्हणतो ज्याला परब्रह्म असं म्हणतात, परमधाम निजधाम असं म्हणतात, त्याला अत्यंत पवित्र असं म्हणतात, परम म्हणतात, सर्वाच्या पलीकडे आहे, परम श्रेष्ठ असं म्हणतात. कोण? भगवान म्हणजे भगवंत आपणच म्हणतात. भगवान म्हणजे आपण स्वतः म्हणतात. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान. तेच म्हणले त्याचा मी अनुभव घेतोय भगवंता. आता तो आनंदाने सांगितलं, जे काही तुम्ही सांगितलं ना त्याचा मला अनुभव येतोय हे या हृदयात. म्हणले तुम्ही हृदयात येऊन बसल्यामुळे हा अनुभव मला येतो. म्हणून भगवंतानी अर्जुनाच्या हृदयात स्थान घेतलं आणि त्याबरोबर अर्जुनाला त्याच्या हृदयातला अज्ञान रूपी अंधकार नाहीसा झाला. सद्गुरू हृदयात आल्यावर काय होतं, संपूर्ण अज्ञानाचा अहंकार आणि अहंकाराचा नाश होऊन जातो आणि आत बाहेर एक सद्गुरूच आहेत असा अनुभव येतो. एक श्रीकृष्ण अर्जुनाला आत बाहेर एक श्रीकृष्णच भरलेला आहे असा अनुभव आला. आत आणि बाहेर, आत हृदयात आणि बाहेर सर्वकडे श्रीकृष्ण भरलेला असा अनुभव आला. तसंच त्याचं हृदय हे भगवंताचं निजधाम म्हणजे राहण्याचं ठिकाण, म्हणजे राहण्याचं मंदिर झालं असा त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्याचं हृदय हे ब्रह्मस्वरूप झालं. ब्रह्मस्वरूप जे काय म्हणतात म्हणलं त्याचा त्याला अनुभव, प्रत्यक्ष अनुभव आला. परब्रह्म त्याला त्या व्यापक स्वरूपाचा, ब्रह्म म्हणजे व्यापकता. ब्रह्म म्हणजे काय, जे व्यापक होत, व्यापकतेचा अनुभव आला, सहजपणे आला. म्हणत व्यापकतेचा, परब्रह्माच्या व्यापकतेचा सहज अनुभव आला. कधी? हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण त्याच्या विराजमान झाले तेव्हा. कारण ब्रह्मस्वरूप म्हणजे ते व्यापक आहे. ब्रह्म म्हणजे जे व्यापक होत जातं ते व्यापकच आहे, पण
त्याचा व्यापक होत आहे असा त्याचा अनुभव यायला लागतो. तो आपल्या संकुचित स्वार्थामधून बाहेर यायला लागतो. आधी तो जो मी आणि माझं म्हणत होता, तो आता म्हणतो नाही माझं नाही, हे सद्गुरूंचं आहे. आणि सद्गुरूंचं म्हटल्यानंतर सद्गुरू तर एवढे व्यापक आहेत. सर्व घटघट मे साई समाय, काय सर्वाघटी व्यापक, सर्वाघटी व्यापक माझी सद्गुरु माऊली, असं तुकाराम म्हणतो. सद्गुरु माऊली सर्व घटी व्यापक आहे म्हणून सर्वांच्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे मी तू हा भेद राहत नाही. आणि म्हणून तो व्यापक होत जातो, व्यापक होत जातो. नाहीतर तो स्वार्थ असेल तर तो आपल्या देहापुरताच तो राहतो. त्याचं ते चैतन्य आहे देहापुरतच राहतो. त्याला व्यापकाचा अनुभव येत नाही, या देहातून बाहेर जाण्याचा अनुभव त्याला येत नाही. आणि अर्जुनाला तो अनुभव आला ब्रह्मस्वरूपाचा, व्यापकतेचा. परब्रह्म हे निज सुखधाम, सद्गुरुपदी अवसरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आमच्या महाराणी पद केलं होतं. परब्रह्म हे निज सुखधाम. परब्रह्म म्हणजे काय? निज निजधाम आणि निज सुखधाम. निजधाम म्हणजे जे सुख होतं, जिथे आनंद होतो, नेहमी सुखाचा अनुभव येतो. निजधामात काय होतो? नेहमी सुखाचा आनंदाचा अनुभव येतो, तिथे दुःखाचा अनुभव येत नाही. जिथे दुःखाचा अनुभव येत नाही आणि कायम सुखाचा अनुभव जिथे येतो त्याला निजधाम असं म्हणतात. तेच परब्रह्म. परब्रह्म हे निज सुखधाम, सद्गुरुपदी अवसरी. सद्गुरूच्या पदाच्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तिची प्राप्ती होते. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तेव्हा हृदयात भगवान श्रीकृष्ण विराजमान झाल्याबरोबर अर्जुनाला असा त्याच्या हृदयात अनुभव आला, काय? परब्रह्म परमधाम परमधाम पवित्रम इदमुत्तमम. पवित्रतेचा अनुभव आला त्याला त्या सद्गुरू आपल्या भगवान श्रीकृष्ण आपल्या हृदयात आल्याबरोबर अर्जुनाला असा अनुभव आला की अत्यंत पवित्रता, आता आपण पवित्र झालो. तसं सद्गुरू जेव्हा हृदयात येतात, येऊन बसतात, जेव्हा आपण सद्गुरूंचं ध्यान करतो तेव्हा तेवढ्या वेळ ती पवित्रता राहते. परंतु ध्यान झाल्यानंतर मग परत संसार त्यात येतो, म्हणून अपवित्रता होते. परंतु जेव्हा सद्गुरू स्वतः येऊन बसतात तेव्हा म्हणले ते मंदिर होतं, आपल्या देहाचं मंदिर, हृदयाचं मंदिर होतं. आणि मंदिरामध्ये जसा पवित्रतेचा अनुभव येतो, सर्वकडे पावित्र्य असा अनुभव, सर्व अपवित्रता निघून जाते, सर्व पवित्र अनुभव होतो. म्हणून मागे कोणीतरी असं म्हणत की प्रत्येक जे आपले जुने देवळं आहेत, मंदिर आहेत, त्याच्या मागे असं आपण त्याच्या पुढे असं बघितलं की अशी शिल्प असतात. काही काही देवांचे पण असतात, सगळे असतात. पण काही काही ठिकाणी प्रत्यक्ष अश्लील असं जे वाटणार आहे, स्त्री पुरुषांचं समागम याचे चित्र आहेत, असे खोदलेले आहेत मंदिराच्या बाहेर. लोकांना आश्चर्य वाटते, काय बाबा, काय हे विभत्स असं वाटतं. याचा विचारतात लोक, काय करा म्हणले, एवढं मंदिर एवढं खरं तिथे पवित्र पाहिजे, आपण त्या मंदिराच्या बाहेर बघितलं तर केवढं तरी म्हणजे काय अपवित्रता केवढी तरी असते. म्हणजे असं सांगड कशी लावायची, ती सांगड कधी लागते म्हणजे? सांगड बांधारे भक्तीची गुरुनाथ नामाची. सगळं उलट परस्पर विरोधी पुढे विषय येणार आहे. परस्पर विरोधी गोष्टी त्याची सांगड लागत नाही. आणि कधी ती सांगड लागते म्हणाले, जेव्हा सद्गुरू आपल्या हृदयात येऊन बसतात ना, तेव्हा पटकन सांगड लागते. पटकन प्रश्न विचारल्याबरोबर तिथून बरोबर उत्तर येतं. का? योग्य असं उत्तर येतं. काय येतं तर सांगड लागते. तेव्हा आम्हाला कोणतरी विचारलं, असं मग याचा अर्थ काय? तर मी म्हटलं, जेव्हा मनुष्य मंदिरात जातो त्याच्या आधी म्हटलं त्याच्या ठिकाणी संसारच असतो, त्याच्या ठिकाणी काम, क्रोधादी वासना सगळ्या असतात. आणि तिथे गेल्यानंतर तो ते चित्र बघतो, सर्व वासनात्मक सगळे चित्र तिथे असतात.
ते बघितल्याबरोबर त्याला तर जायचंय मंदिरात, आणि ते बघितल्याबरोबर त्याला एकदम लक्षात येत, अरे आपल्याला तर देवाचं दर्शन घ्यायचं आणि हे काय, नाही नाही बाबा, हे सोडलं पाहिजे. असं त्याच्या ठिकाणी होतं की याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. त्याच्याबद्दल त्याला घृणा निर्माण होते. आधी संसाराबद्दल जेव्हा घृणा निर्माण होईल, तेव्हा म्हणले पवित्रता काय, परमेश्वराची भक्ती काय, प्रेम काय, ज्ञान काय, याच्याबद्दल आवड निर्माण होईल. आणि जो या संसाराच्या चिखलातच बुडालेला आहे म्हणाले, आकंठ धन कमवायचं आणि सर्व प्रकारचं काम क्रोधादी विकार याला सुख समजून त्याच्यामध्ये बुडून राहायचं म्हणा. हा जो त्याला सवय पडली आहे, तो तिथे गेल्यावर एकदम सावध होतो, अलर्ट अलर्ट होतो. अरे अजाणता अजाणता अलर्ट काय तो होतो. म्हटलं असं असं होतं का नाही एकदम मंदिराच्या तिथे गेले, अरे बाहेर अशी चित्र असं म्हटलं, अरे बाबा हे नको, असं त्याला एकदम वाटतं, एकदम धक्का बसतो आणि त्याला एकदम असं वाटतं अरे नको. आणि म्हणून तो संसार, त्याला जेव्हा घृणा वाटते तेव्हा संसार सुटतो. संसाराची घृणा वाटल्याशिवाय तो संसार सुटणार नाही म्हणाले. आणि म्हणून घृणा येण्यासाठी, संसाराची घृणा येण्यासाठी म्हणून मंदिराच्या बाहेर अशी ती सर्व चित्र अशी लावलेली असतात. त्यांनी मुद्दाम चित्र की तुझ्या मनात जर याच्यापैकी काही असेल तर तू आत जाऊ शकत नाही. जोपर्यंत तुझ्या मनात हे आहे तोपर्यंत तू आत नाही, त्याची हिंमत होणार नाही आत जायची तोपर्यंत. तिथे सगळे चित्र बघेल तो, त्याचाही तो सुख घेईल, पण लगेच त्याला लक्षात येईल की अरे आपल्याला मंदिरात जायचं हे चालणार नाही. असं आतून आतून अंतरात्मा त्याला सांगेल हे 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 चालणार नाही, माझ्याकडे येतोयस तू. आणि म्हणून त्याची घृणा निर्माण होईल, आणि घृणा निर्माण झाल्यामुळे त्याचा संसार भाव तो बाजूला कर, कामक्रोधाती विकार तेवढ्या पुरते बाजूला होईल. आणि मग तो मंदिरात प्रवेश केला. मग मंदिरातलं आतलं वातावरण एकदम पवित्र असतं, शुद्ध असतं. मंदिरात सुगंध येत असतो, मंदिरातलं तीर्थ एकदम पवित्र असतं. ते तीर्थ प्यायल्यावर एवढं चांगलं वाटतं, शांत. प्रसाद घेतल्यावर एवढं तृप्त होतो, भगवंताचं दर्शन घेतल्यावर एवढं प्रसन्न वाटतं. काय भजन चालू असतं ते ऐकलं की एवढं छान वाटतं. ते म्हणले आत गेल्यानंतर मनुष्य पवित्र होतो. तसं या संसारात भगवान शंकर एवढं पवित्र आहेत, पण मग प्रश्न असा निर्माण होतो की ती स्मशानात का बसतात? स्मशान तर एकदम अपवित्र आहे. सगळ्या अपवित्र गोष्टी त्यांनी जवळ ठेवतात, स्मशानात बसतात, चिता भस्म लावतात. अंगा सर्वांगी माखिले चिता भस्म, भाळी अर्धचंद्र गळा शोभे जटा शोभे गंगा, भाळी अर्धचंद्र जटा शोभे गंगा, लिंपिले सर्वांगा चिता भस्म, लिंपिले सर्वांगा चिता भस्म. बघा, तरी हे म्हटल्याबरोबर त्याच्याबद्दल भक्ती निर्माण होते, भगवान शिवाबद्दलची भक्ती निर्माण. लिंपिले सर्वांगा चिता भस्म, चिता म्हणजे इथे जे देह जाळले आहेत त्याचं जे भस्म आहे ते म्हणले त्याने आपल्या अंगाला लाव. लिंपिले सर्वांगा चिता भस्म, भाळी अर्धचंद्र, चंद्र सुद्धा अर्धा म्हणा, प्रकाश तिथे नाहीये, चंद्राचा प्रकाश सुद्धा अगदी थोडा आहे. जटा शोभे गंगा, हे दोन पॉझिटिव्ह आहे, म्हणजे जटामध्ये गंगा आहे, पण बाकी सगळे निगेटिव्ह आहे. लिंपिले सर्वांगा चिता भस्म, सर्वांगाला चिता भस्म लाव. आणि म्हणले सर्प, गळ्यामध्ये सर्प, हातामध्ये बाजूबंदासारखे सर्प. आता सर्प म्हणजे घृण, सर्प बघितल्यावर घृणा येते. चिता भस्म लावल्यावर बघितलं की घृणा येते. स्मशान म्हटलं की घृणा येते काय. आणि भूत खेत सगळे त्यांच्या मागे, त्याचे गण म्हणजे भूतगण. त्या स्मशानामध्ये सगळे भूतगण असतात, भूत प्रेत असतात, म्हणजे ते त्यांचे गण.
वाजवत गात नाचत जातात बघू. आणि व्याघ्र चर्म घातलेला म्हणाल, बाकी काही नाही, उघडे दिगंबर असे भगवान शंकर. काय मग हे काय असं आहे म्हणाले, हा विरोधाभास काय, कॉन्ट्रडिक्शन. दिस वर्ल्ड इज कॉन्ट्रडिक्शन. आमच्या एका ठिकाणी भाषण होतं. भाषण करता करता कोणीतरी एक एक प्रोफेसर स्वतःला मोठा ज्ञानी समजत होता. म्हणले देर इज कॉन्ट्रडिक्शन इन व्हॉट एव्हर यू से, देर इज लॉट ऑफ कॉन्ट्रडिक्शन. मी एकदम माझ्या तोंडावरून निघाला, द होल वर्ल्ड इज अ कॉन्ट्रडिक्शन. सगळे हसायला लागले. म्हटलं सगळं हे जग आहे ना, हे कॉन्ट्रडिक्शन आहे. भगवान शंकर हे कॉन्ट्रडिक्शन आहे. जगात सगळ्या गोष्टी कॉन्ट्रडिक्शन, एकमेकाचं विरुद्ध आहे. विरुद्धार्थी शब्द आहे म्हणतात, पण त्याची जोडी जुळवावी लागते म्हणतात. सगळं विरुद्ध आहे म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध आहे. पत्नी पतीच्या विरुद्ध आहे, पण जोडी जमवावी लागते. गुरु शिष्य जोडी, तो बघितला अज्ञानी परम अज्ञानी, हे परम ज्ञानी. काय केवढी कॉन्ट्रडिक्शन आहे, सगळीकडे कॉन्ट्रडिक्शन. म्हणून ते अज्ञान काढायचं आहे, त्याची तुला घृणा आली पाहिजे. त्याचं वर्णन करतात, वर्णन केल्याशिवाय त्याची घृणा येणार नाही. आणि म्हणून अरे देवळाच्या बाहेर हे अशी चित्र का, तर आमचं उत्तर आमच्या ठिकाणी स्फुरलं. हे घृणा, आधी घृणा निर्माण झाली म्हणजे वैराग्य. घृणा आल्यामुळे संसारिक गोष्टीची, विकारांची घृणा आली की वैराग्य येत. वैराग्यमेवा भयम शंभो पदम निर्भयम. वैराग्यमेवा भयम, सगळ्यात अभय देणारी गोष्ट काय असेल तर वैराग्य. आणि परमेश्वराची प्राप्ती व्हावी तर वैराग्य पाहिजे. मग वैराग्य तर तुला नाही म्हणलं संसारात. काके धरून या दारा म्हणे मज संन्यासी करा, अशी तुझी गती आहे. तसंच म्हणले देवळाच्या बाहेर हे सर्व संसारिक काम वासनेची चित्र सर्व खोदलेली आहे म्हणा. याचं कारण काय, तर आज जाताना तू आधी जसे बाहेर ठेवलेलं आहे का, तर याची घृणा आल्यामुळे बाहेर केलं. मंदिरात त्याला प्रवेश नाही, मंदिराच्या बाहेर केलेलं आहे. आणि हे बघितल्यानंतर तुला सुद्धा याची घृणा यायला पाहिजे. आणि घृणा आली की मग वैराग्य येईल, आणि वैराग्य आलं की मग तू मंदिरात प्रवेश करायला लायक झालास. आणि म्हणून सांगितलं, भगवान श्रीकृष्ण हृदयात आले, सद्गुरू हृदयात आले की अत्यंत पवित्रतेचा अनुभव येतो म्हणाल. आपला देह, आपलं अंतःकरण, यातला सर्व कचरा मळ सगळं निघून जातो. गोरपडे म्हणतात, तुझे रहस्य ऐकलं ना, रहस्य वाचलं ना की सगळं म्हणले आधीच झालेलं ज्ञान ते सगळं म्हणले एक त्याच्यावरच एक परत निघून जाते. आम्ही एवढं वाचलंय त्याच्यामुळे म्हणले, पण ते वाचलं की लगेच ते गळून पडतं म्हणले. हे फार चांगलं त्यांनी सांगितलं. त्याचे आधीच आहे ना म्हणले सद्गुरू, ते गळून पडतं, एकदम गळून पडतं आधीच ज्ञान सगळं. आणि सांगण लागते ज्ञानाची, सांगण की सर्व ते परत सगळे जे जमले आहे म्हणा, ज्ञानाचं सोकॉल्ड ज्ञान ज्याला असं म्हणतो, ते सगळं बाजूला पडतं. आणि खरं रहस्याकडे आपण जातो. तेव्हा अत्यंत पवित्रतेचा अर्जुनाला काय काय अनुभव आला ते सांगतो. परब्रह्माचा अनुभव आला, परमधामाचा अनुभव आला, निजधामाचा अनुभव आला, परम पवित्रतेचा अनुभव आला, परमतत्वाचा अनुभव आला. परमतत्व म्हणजे काय, परमतत्वाचा अनुभव आला असं अर्जुन सांगतो. या प्रकृतीमध्ये 24 तत्व आहेत, एकंदर 25 तत्व आहे म्हणाल. असं सांख्यांची 25 तत्व, सांख्य तत्वज्ञानाची, सांख्य ज्ञानाची 25 तत्व आहेत. त्या 25 तत्वामध्ये 24 तत्व आहेत. ती म्हणले म्हणजे संसार, प्रकृती, त्याला प्रकृती असं संपूर्ण संसार या 24 तत्वात आलाय. आणि याच्या पलीकडचं जे आहे ते 25वे तत्व, तो परमात्मा, ते सद्गुरू.
ते भगवान कृष्ण. मग 24 तत्व मागे आम्ही त्याचं हे दिलं होतं. 24 तत्व कुठली? तर 5 तत्व, पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आणि त्याचे हे 5, आणि त्याचे 5 गुण, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, असे 10 तत्व झाले. आणि त्याचा अनुभव, यांचा अनुभव घेण्याला इंद्रिय आहे मनुष्याला. या 5 तत्वाचा आणि 5 त्या गुणांचा अनुभव घेण्याला, या 10चा अनुभव घेण्याला 10 इंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, असे 10. म्हणजे 5 पंचमहाभूत, 5 त्याचे गुण, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे 10. आणि 10 इंद्रिय, कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा, आणि त्याचे गुण, असे मिळून त्यांनी जे आपण घेतोय ते असे मिळून पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय असे आहेत. असे 20 झाले. आणि याच्या हा जड देह झाला. आणि त्याच्या पलीकडे सूक्ष्म देह. सूक्ष्म देह म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हा सूक्ष्म देह आहे. या देहाच्या आत तो देह. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्याला अंतःकरण म्हणतात, त्यालाच हृदय असं म्हणतात. आणि तिथेच त्या परमात्म्याची, सद्गुरूंची स्थापना होते, कारण तो त्याच्या पलीकडे आहे. अशा या 24 तत्वाच्या पलीकडे असणारा परमात्मा त्या हृदयात येऊन बसतो. त्यालाच परमतत्व असं म्हणतात. तो श्रीकृष्ण परमात्मा, ते सद्गुरू, यांचं हृदयात ध्यान केलं असताना काय होतं? किती सोपी गोष्ट आहे. 24 तत्वाच्या पलीकडे कसं जायचं? तुम्ही म्हणता की 24 तत्वाच्या पलीकडे हा परमात्मा आहे. मग त्यात जाण्यासाठी कसं जायचं 24 तत्वाच्या पलीकडे? तर म्हणजे योगामध्ये एवढे कठीण कठीण उपाय सांगितले आहेत, अरे बाबा, ते कोणी करूच शकत नाही म्हणून. ज्ञानामध्येही सांगितलं, ज्ञानात आणखी वेगळे उपाय सांगितले की 24 तत्वाच्या पलीकडे शिवोहम शिवोहम. नच काय, मी हात नाही, पाय नाही, नेत्र नाही, कान नाही, त्वचा नाही, हे काही मी नाही. मग कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे तूच आहे. मग काय उपयोग? तेव्हा म्हणले ज्ञान मार्गामध्ये असं सांगितलं, 24 तत्वाच्या पलीकडे जा, शिवोहम शिवोहम म्हणत जा. आता कोणी शिवोहम शिवोहम सोहम सोहम म्हणून बसला तो होईल का? तो सोहम नाही होणार म्हणा. सोहम सोहम म्हणतो, शिवोहम शिवोहम म्हणतो, पण काहीच होत नाही म्हणाल. काही अनुभव लागा नाही, उलटा अहंकार झाला. आणि योगामध्ये म्हणले सर्व चक्रांच्या पलीकडे, सगळे याच्या पलीकडे, काय ब्रह्मांडाच्या पलीकडे, ब्रह्मरंध्रापर्यंत गेलो. मग त्याच्या पलीकडे गेल्यानंतर मग तो शिव परमात्मा तिथे आहे. असं आहे का? म्हणजे एवढं कोणाला जमणार आहे? म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणले किती सोपं आहे. 24 तत्वाच्या पलीकडे कसं जायचं? सद्गुरू सांगतात, अरे माझं ध्यान तुझ्या हृदयात आहे ना, तू हृदयात ध्यान कर. 24 तत्वाच्या पलीकडे असणारा 25वा मीच आहे. वा माझ्या सद्गुरु राया, माझ्या सावळ्या राया, पाचही तत्वाच्या ज्योती लावल्या जाणार. निराकार वस्तू कैसी आकार आली. अरे निराकार वस्तू आहे ही. 24 तत्वाच्या पलीकडची निराकार वस्तू तुझ्यासाठी साकार झाली. तू त्या सद्गुरूला, म्हणून आम्ही फोटो देतो सद्गुरू, हा फोटो आहे, अरे याचं ध्यान करायचं. मग तो ध्यान करतो. तर म्हणले त्या सद्गुरूंचं आपल्या हृदयात ध्यान करायचं, बस. अगदी हृदयात ध्यान द्यायला समोर फोटो समोर बसून राहायचं, फोटोच ध्यान करायचं की झालं. 24 तत्वाच्या पलीकडे तो गेला. किती सोपं आहे रे म्हणा. हे एकदम सोपं आहे. 24 तत्वाच्या पलीकडे कसं जायचं? 24 तत्वाच्या पलीकडे परमात्मा आहे, कसं जायचं? काय तुला तर सोपं, भक्ती मार्गामध्ये सगळं सोपं आहे. सद्गुरू भक्ती म्हणजे सगळं सोपं करून ठेवलं. 24 तत्वाच्या पलीकडे जायचं ना, 25वा तत्व परमात्मा, तेच सद्गुरू.
मग सद्गुरूंचं ध्यान कर, 24 तत्वाच्या पलीकडे तू गेला. किती सोपं आहे म्हणाल. आता म्हणतो तुला लक्षात आलं का? नाही म्हणले, मला तर सद्गुरू लक्षात नव्हता. मी म्हणले ज्ञान सांगितलं, रहस्य, याला रहस्य असं. आम्हीच लगेच आमच्या लक्षात आलं रे, 24 तत्वाच्या पलीकडे हे तर सगळ्यांना कठीण जाईल. 25वावं परमतत्व, हे तर 25वावं आहे. आणि भगवान या श्लोकात सांगतायत अर्जुनाला किती कठीण गेलं सर. नाही म्हणले, अर्जुनाला काय कठीण गेलं, समोरच होतं म्हणले 25वावं तत्व. तसं सद्गुरू हे 25वावं तत्व समोर आहे म्हणले काय. आणि तू म्हणतो 24 तत्वाच्या पलीकडे मी कसं जाऊ, काय करू. आम्हाला त्यांनी प्रश्न विचारला होता, सद्गुरू हा अनुभव कसा येईल म्हणले, मला काय करूया अनुभव येण्यासाठी. तू त्या अनुभव येण्यासाठी काय करशील ना, तर अजिबात अनुभव येणार नाही. त्या अनुभव येण्यासाठी तू काय करू नको, सगळं सद्गुरूंसाठी कर. सद्गुरूंसाठी तू केला नाही, तो अनुभव सहज आहे. मग आता काय करू, किती जप करू, किती लाख करू. अरे लाख कोटी जपानी काय होणार नाही. काय नुसत्या लाख कोटी जपानी किंवा हे त्याने नाही मिळणार काही. तर सद्गुरूंच्या भक्तीचं ते एक साधन आहे, ते तू कर. पण त्या जपानी लोकांचं असं की मी एवढं जप करतो, मी एवढं हे करतो, मी एवढं यत्न करतो, मग त्याने मिळतं. त्याने नाही मिळत. सद्गुरू प्रसन्न होतात. त्याने काय होतं, सद्गुरू प्रसन्न होऊन ते आपल्या हृदयात येतात. त्याने मिळत नाही. सद्गुरू हृदयात आल्यानंतर मिळतं सगळं. ते आपोआप मिळतं मला. पण त्याच्यासाठी करावं लागतं, ते सद्गुरूंनी सांगितलं ते करावं लागतं. तेव्हा 24 तत्वाच्या पलीकडे जायचं तर काय करायचं, सद्गुरूंच्या फोटोच्या समोर जायचं आणि त्यांचं ध्यान करायचं, त्यांच्या फोटोकडे बघत राहायचं, ध्यान करत राहायचं. हे झालं, गेलं 24 तत्वाच्या पलीकडे गेला म्हणलं, सहज जाऊन पोहोच. असा याला काय म्हणतात, याला रहस्य असं म्हणतात, याला एनलाइटेन म्हणतात. हे रहस्य कसं आम्ही तुम्हाला पटकन सांगितलं, याला रहस्य म्हणतात. नाही तर एवढी कठीण प्रक्रिया आहे की कोणी ते करू शकत नाही. याला रहस्य म्हणतात. आणि हा प्रकाश म्हणतात. अर्जुन म्हणतो असा माझ्या ठिकाणी प्रकाश पडला, त्याला सगळं कळ. हे भगवंता तुम्ही जे ज्ञान सांगितलं ते मला कळायला लागलं. आम्ही म्हणतो महाराज तुम्ही जे ज्ञान सांगितलं ते मला कळायला, त्याचा प्रकाश, त्या ज्ञानाचा प्रकाश झाला पटकन. आणि जेव्हा सांगितलं, माझ्या बरोबर समोर प्रश्न आला ना, की कोणी मला जर विचारेल की सद्गुरू हे 24 तत्व आहे, त्याच्या पलीकडे जायचं कसं. बापरे, 24 तत्वाच्या पलीकडे जायचा आता मोठा प्रॉब्लेम आहे. तो आमचा सागर म्हणायचा लहान असताना, हा तो मोठा प्रॉब्लेम झाला बाबा, मोठा प्रॉब्लेम झाला. बाबा मोठा प्रॉब्लेम झाला. आम्ही त्याला गंमत करायची, काय प्रॉब्लेम आहे. तसं म्हणले आम्हाला एकदम असं वाटत, 24 तत्वाच्या पलीकडे कसं जायचं. अरे काय नाही, अवधूत प्रभूने आम्हाला एकदम प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश दिला हृदयात बसून. अरे 24 तत्व म्हणजे 25वां मी आहे ना, त्याला धरणं म्हणजे 24 तत्वाची तुला काय काळजी करण्याची आवश्यकताच नाही. झालं, गेलं 24 तत्वाच्या पलीकडे गेला. नाही तर अशी 24 तत्व एक एक करून करशील तर तुला कधी जाता येणार नाही म्हणले. पृथ्वी तत्वाच्या पलीकडे जाता येणार नाही, तर तू काय सांगतो 24 तत्वाच्या. याला त्या ज्ञानाचा प्रकाश होतो, तो आपल्या हृदयात होतो. आपोआप सर्व कोळं हे होत. जसं मगाशी आम्ही सांगितलं, त्याचा मगाशी एक रहस्य सांगितलं, आता हे रहस्य सांगितलं. हा, मगाशी त्या मंदिराचं रहस्य सांगितलं. हे कसं आहे, कुठल्या पुस्तकात लिहिलंय, हे मंदिराच्या बाहेर हे काय काढून ठेवलेलं आहे, हे कोणाला सांगता येणार नाही. मग हे रहस्य कसं कळलं, आम्ही आत गेल्याबरोबर महाराज तिथे प्रकाश होता, त्या प्रकाशात ते रहस्य आपोआप प्रकट झालं. आत महाराज आहे, 24 तत्वाच्या पलीकडे गेलो आपण, आत महाराजांचं दर्शन घेतलं, 24 तत्वाच्या पलीकडे गेलो, 25वावा प्रकाश झाला, 25व्याचा प्रकाश झाला. आणि त्याच्यात हे कोडं उलगडलं. अरे वा, बरोबर आहे, असंच आहे. हे 2 रहस्य आम्ही तुम्हाला आज सांगितले, 2 रहस्य. अर्जुनाला जसा अनुभव आला त्याच्या, आणि म्हणून अर्जुन आनंदाने नाचायला लागला की भगवंता तुम्ही सांगितलं, ऋषीने सांगून ठेवलंय सगळं ज्ञान, परंतु मला झालं ना ज्ञान, मला ज्ञान झालं, मला त्याचा तत्वाचा अनुभव आला, तसा आम्हाला आनंद झाला. तेव्हा एवढा सर्वश्रेष्ठ अनुभव
फक्त म्हणाले हृदयस्थ सद्गुरूंच्या ध्यानाने येतो. केवढी सहजता आहे म्हणा. एवढा सर्वश्रेष्ठ अनुभव म्हणाले. फक्त हृदयात सद्गुरूंचं दर्शन घेतल्याने त्यांच्या ध्यानाने येतो. केवढी सहजता. तेव्हा अर्जुनाला असाच अनुभव आला आणि त्याच्यामुळे अर्जुन भगवंताला काय म्हणाला, परमं पुरुषम, तू परम पुरुष आहे असं त्यांनी म्हटलं. आम्हाला असा अनुभव आला तर आम्ही काय म्हटलं, असे हे व्यक्तिमत्व साकार परमतत्वाचा आविष्कार. परमतत्वाचा आविष्कार आहे म्हणजे सगळं. असे हे व्यक्तिमत्व साकार परमतत्वाचा आविष्कार. साधी सुधी गोष्ट नाही म्हणलं की मनुष्य रूपात आहे म्हणून मनुष्याला विस्मरण होतं. सद्गुरू आहेत आता आहेत, हे आपल्यासारखेच आहे असं वाटतं त्याला. असे हे व्यक्तिमत्व साकार परमतत्वाचा आविष्कार. परमतत्वाचा आविष्कार आहे म्हणल्या. परमतत्व तुला माहिती आहे का? अर्जुन म्हणतो मला माहिती झाला आता, भगवंता तुम्हीच परमतत्वाचा आविष्कार. सत्य प्रभू भास मात्र संसार हाच निज धामानंद निर्धार. सत्य प्रभू सत्य आहे, संसार भास मात्र आहे. मंदिराच्या तिथे गेल्यावर ते सगळं जो संसार दिसतोय, प्रजाची उत्पत्ती करणारा जो संसार दिसतोय तो भास मात्र आहे म्हणा. आणि सत्य काय, मंदिरात असलेला तो भगवान तो सत्य आहे, तो पवित्र आहे म्हणा. आमच्या महाराजांनी पदामध्ये लिहिलं होतं, परमात्मा ईश्वर ब्रह्म सत्य धाम. परमात्मा ईश्वर ब्रह्म सत्य धाम ही सगळी नाव आहेत म्हणा. परमात्म्याची नाव आहेत. परमात्मा ईश्वर ब्रह्म सत्य धाम, निर्गुण निराकार परमात्म्याची नाव आहे. परमात्मा ईश्वर ब्रह्म सत्य धाम. आणि आता त्याचं नाव काय, अवधूत नाम तयाला. त्याला आता तो सगुण झाला, सगुण साकार, त्याचं नाव काय, अवधूत नाम तयाला. तेव्हा अर्जुन स्वतःला, आपण स्वतः परब्रह्म असल्याचा अनुभव त्याला आला. त्यांनीच भगवंताला आपल्या हृदयात स्थानापन्न झालेलं बघितलं, प्रकाश तिथे झाला. आणि आपण स्वतः परब्रह्म आहोत असा त्याला अनुभव आला. आपण स्वतः परम पवित्र झालो आहोत असं त्याला अनुभव अर्जुन आला. तर मग ज्या भगवंतानी आपल्या कृपेने असा त्याला अनुभव आणून दिला, तो भगवान श्रीकृष्ण हा परब्रह्म आहे, तो निजधाम आहे, तो परम पवित्र आहे, तो सर्वांच्या पलीकडे आहे, तो परम पुरुष आहे, शाश्वत आहे, शाश्वतम दिव्यम. तो शाश्वत आहे, तो त्याला येणं जाणं नाही म्हणत, तो नेहमी आहेच. तो दिव्य आहे, त्याचा देह दिव्य आहे. आणि तो ब्रह्मा विष्णू महेश या म्हणजे सृष्टीची उत्पत्ती करणारे जे त्रिदेव आहे, त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश, सृष्टीची उत्पत्ती रक्षण आणि लय करणाऱ्या या तिन्ही देवाचा आदिदेव, जन्मादी अजन्मा आणि आदिदेव. म्हणजे तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले, जगी थोरला देव तो चोरलासे, गुरु विण तो सर्वताई न दिसे. तिन्ही लोक जिथून निर्माण झाले म्हणजे तिन्ही लोक, ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मदेवाचा ब्रह्मलोक, विष्णूचा विष्णुलोक, महेशाचा कैलास लोक,
या म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, रक्षण आणि लय करणाऱ्या तिन्ही देवांचा जो आदी देव आहे, जन्म आधी, तो म्हणाले जगी तो थोरला देव आहे. आणि तो थोरला देव, जगी थोरला देव तो चोरला असे, तो गुप्त आहे, चोरला असे म्हणजे गुप्त आहे, चोरून ठेवलेला आहे. गुरु विण तो सर्वथाही न दिसे, आणि सद्गुरु शिवाय तो काही कोणाला दिसत नाही. तुम्ही म्हणा मी ग्रंथ वाचू, हे करू, सद्गुरु तुम्ही काही करा, सद्गुरु तुमच्या हृदयात आल्याशिवाय आधी सद्गुरु तुमच्या जीवनात येतील. आधी कार्यात तुम्ही याल, कार्यात सद्गुरूंना बघाल, त्यांची भक्ती कराल की मग ते जीवनात येतील. म्हणून आमचे घोरपडे म्हणतात की कुटुंबाचे कुटुंब आलं पाहिजे पूर्ण, काय नुसतं आपण एकटे आलो असं नाही. म्हणजे आपण आलो पाहिजे, पत्नी आली पाहिजे, मुलं आली पाहिजे, त्याच्यानंतर नातेवाईक सुद्धा सगळे आपल्याला. काल सगळे नातेवाईक पण यांचे सगळे ते पण म्हणतात आमच्या कुटुंबात आमचं एवढं जे नातेवाईकांचे हे म्हणतात सगळं कुटुंब त्याच्यात तुम्ही मुख्य आहात असं ते सांग. तेव्हा मग जीवनात मग सद्गुरू आपल्या जीवनात येतात. मग आपल्याला असं वाटतं अरे जास्त आपल्या सद्गुरूला जीवनात घेऊ नको जास्त, उगा ते जीवनात काय सांगते हे बरोबर नाही ते काय ते नाही. आपल्या कुटुंबात नको, आधी सद्गुरू आपल्या कुटुंबात येतात, कुटुंबातल्या सगळ्या लोकांमध्ये येतात, त्याच्यानंतर मग आपल्या जीवनात येतात. आपल्या ऑफिस मध्ये काय चाललंय, आपल्या व्यवसायात काय चाललंय, तो असा सद्गुरूंना स्थान देतो सर्व ठिकाणी आणि सद्गुरूंना शिरू देतो, आपल्या आत नेतो, हृदयापर्यंत जायचंय ना मला. सद्गुरू आधी सद्गुरूच्या कार्यात, मग आपल्या साधनात सद्गुरू, आपल्या कुटुंबात सद्गुरू, आपल्या जीवनात सद्गुरू, आपल्या व्यवसायात, आपला व्यवसाय काय ते त्याला माहिती आहे, आपलं जीवन काय त्याला माहिती आहे, व्यवसाय धंदा काय माहिती आहे, त्याच्यात त्यांचं मार्गदर्शन आहे. त्याच्यानंतर असं करता करता आपणही त्यांच्या कार्यात आहोत. असं होता होता जीवनात येता येता जीवन भक्तिमय होतं. आणि मग सद्गुरू एक दिवस त्यांनी आपल्या जीवनात पूर्णपणे त्यांना स्थान दिलं असं त्यांना जेव्हा कळतं. आधी त्याचं म्हणाल की सद्गुरूंनी आमच्या कलाकलांनी घेतला, आधी कलाकलांनी, पण आता सद्गुरू म्हणले त्यांच्या कलाकलांनी हळूहळू वळवत असतात म्हणाल. आणि असं करता करता संपूर्ण कला, 16 कला त्याच्या ठिकाणी जेव्हा दिसतात, सर्व मी जे कलाकलांनी त्याला घेतलं असं करता करता 16 कला याच्या ठिकाणी पूर्ण झाल्या. म्हणजे चंद्र पूर्ण होतो, पूर्ण पौर्णिमेचा चंद्र पूर्ण होतो त्याच्या जीवनामध्ये. सर्व कलांनी 16 कलांनी पूर्ण जेव्हा तो चंद्र होतो त्याच्या जीवनामध्ये, सद्गुरु चंद्र, तेव्हा म्हणाले तो पूर्ण, तेव्हा त्याच्या जीवनाची पौर्णिमा होते. अगा हे विश्वैक धामा, तुझा प्रसादू चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. तेव्हा त्याच्या कलाकलाने घेता 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 कलेकेलेने तो वाढत जातो, तो ज्ञानाचा प्रकाश त्याच्या जीवनामध्ये वाढत जातो. आणि मग सद्गुरूला अमुक जागा दाखवू की अमुक दाखवू नाही असं त्याला वाटतच नाही. सगळ्या जागा मोकळ्या असतात त्याच्या, सगळं काही त्याचं जीवन त्यांच्यापुढे मोकळं असतं. आणि त्याच्यामुळे सद्गुरूंचा जो प्रकाश आहे ज्ञानाचा, तो त्याला सर्वांगाने मिळतो, त्याला प्रसाद म्हणतात. आणि त्याच्यामुळे त्याचं जीवन सगळं उजळून निघतं, आधी जीवन उजळून निघतं. आता आमच्या किरण मुळे यांचं जीवन सगळं उजळून निघालंय. त्यांच्या जीवनात आम्ही, त्यांच्या घरात आम्ही, त्यांच्या हॉटेलमध्ये गेलो होतो तिथे आम्ही त्यांच्याबरोबर, सगळीकडे आम्ही बाहेर गावी जायचो पूर्वी कुठे त्यांच्या गाडीमध्ये, तिथे आम्ही त्यांच्या नातेवाईकांच्या मध्ये, आम्ही सर्वांच्या मध्ये, आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या मध्ये, आम्ही असं करता करता कलाने करता करता त्यांच्या व्यवसायात आम्ही
असं करता करता आता पूर्ण कलानी जेव्हा सद्गुरू सद्गुरूंचा हा चंद्र पूर्ण कलानी युक्त होतो त्याच्या ठिकाणी, तेव्हा म्हणले त्याचं संपूर्ण जीवन उजळणे, भक्तिमय जीवन. आणि मग असं पाहिल्यानंतर मग सद्गुरू सगळीकडे प्रकाश प्रकाश असं झालं की मग सद्गुरू त्याच्या हृदयात जाऊन बसतात. असं हे म्हणले मोठं गहरा राज, डीप स्टेट. डीप स्टेट म्हणजे काय म्हणलं, हल्ली शत्रू म्हणले लढाई करण्याच्या भानगडीत पडत नाही, त्याच्या आत घुसण्याचा प्रयत्न करतो. मग आपले लोक पाठवतो, मग त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये आपले हेर पाठवतो, हे करतो. डीप स्टेट, डीप डीप डीप. तसे म्हणले सद्गुरू आपले सगळे हेर पाठवतो त्याच्या जीवनात. काय सगळं काय त्याच्याकडे चाललंय सगळं. डीप स्टेट, गहरा राज, त्याला गहरा राज असतो. आणि राज म्हणजे रहस्य. त्याचं रहस्य काय आधी जाणून घेतात, याचं रहस्य काय. आणि मग डीप स्टेट मध्ये जाऊन ते जिंकतात. सद्गुरू जिंकून घेतात त्याचा सगळा प्रदेश. काही लढाई न करता, लढाई झगडा नाही करत. आम्ही अनुभव घेतला, त्याला लढाई केली तो निघून जाणार. मग जाऊ द्या, आता लढाई झगडा आपल्याला करायचा, तो काय करतो त्याला करू द्या. त्याच्या कलाकलांनी घेता घेता असं त्याच्या आत डीप स्टेट मध्ये घुसता 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 सोयीरा म्हणे श्री सद्गुरु नाथा हृदयी राहिला घुसून. आधी जीवनात घुसून राहिला संपूर्ण, मग त्याच्या हृदयात घुसून राहिला. असं हे सद्गुरू आपल्या हृदयात येण्याचं असा रस्ता आहे, डीप स्टेट. जगी थोरला देव तो चोरला असे, गुरु वीण तो सर्वताहीन दिसे. त्या भगवंताला जन्म नाही, मरण नाही, तो नित्य आहे, सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे, सर्व व्यापक आहे. हे सगळं ऐकलं सगळं, मग झालं का ज्ञान? झालं का नाही? म्हणा सर्व व्यापक आहे, सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे, मग झालं का नाही? म्हणा ज्ञान नाही. आमच्या महाराजांनी अनेक पद लिहिले, अनेक अनुभव रहस्य लिहिले. एकीकडे राधा कान्हा राहे दुरी, एकीकडे राधा आहे आणि एकी कान्हा दुरून वासरी वाजवत आहे. कान्हा राहे दुरी, दूर राहतो, दूर राहिला तरी तयामध्ये अवधूत निराकारी. त्या दोघांमध्ये अवधूत निराकारी आहे. पण निराकार परमात्मा कसा आहे, त्याचा देखील पत्ता शोधून काढला. अरे निराकार निराकार म्हणताना सांगतो म्हणतो, आम्हाला पत्ता लागला म्हणले निराकार. निराकार आम्ही पाहिला. अजिमी ब्रह्म पाहिले, अजिमी ब्रह्म पाहिले, म्हणले ब्रह्म पाहिलं. अगणित सुरगण वर्णिती जासी, कटिकर नट समचरण विटेवरी उभे राहिले. अजिमी ब्रह्म पाहिले. अरे मी ब्रह्म पाहिलं म्हण कसं की माझ्या हृदयात ते आलं म्हण. एकीकडे राधा कान्हा राहे दुरी, दूर राहिला, त्यामध्ये अवधूत निराकारी, म्हणजे राधेच्या ठिकाणी कृष्ण आहे, म्हणजे निराकार परमतत्व आहे. कृष्णाच्या ठिकाणी राधा आहे, कृष्णाच्या ठिकाणी राधा आहे, म्हणजे निराकार ब्रह्मतत्व आहे. राधाही ब्रह्मतत्वच आहे, म्हणून म्हणतात राधे राधे. राधे राधे, एक राधा तिकडे, एक राधा श्रीकृष्णाच्या हृदयात, आणि एक राधा प्रत्यक्ष. एकीकडे राधा, एकीकडे कान्हा, कान्हा राहे दुरी, तयामध्ये अवधूत निराकारी. त्या दोघांमध्ये अवधूत, दोघांच्या हृदयात अवधूत निराकारी असा आहे. आणि तो दोघांच्या मध्ये म्हणजे इकडे राधा आहे, डावी बाजूला राधा आहे, उजव्या बाजूला श्रीकृष्ण आहे. त्याच्यामध्ये जे अंतर आहे ना, त्याच्यामध्ये आकाश आहे, ते निराकार आहे. याही दृष्टीने
दोघांमध्ये अवधूत निराकारी. आम्हाला पत्ता लागला म्हणले, इकडे राधा इकडे कृष्ण आहे, त्यांच्या दोघांच्या हृदयात कृष्ण आहेच, ते परमतत्व आहेच. पण ते परमतत्व तेवढंच नाही म्हणले, त्याच्यामध्ये त्या दोघांच्या मध्ये जो भाग आहे तिथे परमतत्व आहे म्हणले, खाली वर सगळीकडे ते आहे. हे आणखीन तिसरं म्हणले, आता आम्हाला रहस्य कळलं. हे रहस्य कळणं म्हणजेच त्याला अनुभव, आत्मज्ञानाचा अनुभव आहे. आत्मज्ञानी त्याला म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, निराकार वस्तू कैसी आकाराली. सद्गुरु म्हणजे निराकार वस्तू आहे का, कैसी आकार आले. त्यांना आश्चर्य वाटलं, अरे हे निराकार कुठून आलं म्हणलं इकडे आकार घेऊन. कमालच झाली. आम्ही निराकार निराकार परमात्मा म्हणतो, पण हे दिसतं, हे तर स्वतः निराकारी दिसतं, पण आकारासारखं वाटतं, पण निराकारी आहे. निराकार वस्तू कैसी आकार आली, सर्वा घटी व्यापक माझी सद्गुरु माऊली. सर्व घटी व्यापक आहे. त्या व्यापक परमात्म्याचा अनुभव घेतला पाहिजे. मग तू तर आपल्या देहा सगळे माझं म्हणतो, मी आणि माझंच म्हणतो, हे माझं आहे, हे माझं आहे, याला हात लावायचा नाही, त्याला हात लावायचा नाही, हे घ्यायचं नाही, ते घ्यायचं नाही, हे माझं आहे. मग तू व्यापक होणार कसा बाबा? तू व्यापक नाही होऊ शकत. म्हणून व्यापकता यायची तर म्हणले सर्व काही माझे सद्गुरू आहेत. मग माझ्या घटात, माझ्या हृदयात सद्गुरू आहेत, सर्वांच्या हृदयात ते सद्गुरूच आहेत, आणि सर्वांच्या मध्ये तेच आहे, आत बाहेर सगळं तेच आहे. असे जेव्हा तुझी दृष्टी होत जाईल, तसा तसा तू व्यापक होत जाशील, तसा तसा तू व्यापक होत जाशील. आता योगामध्ये व्यापकता कशी आहे? आता आम्हाला एक ग्रंथ लिहिण्याचा मोह होतो की योगामध्ये हा अनुभव कसा घेतात, ज्ञानी योगी कसा अनुभव घेतात, ज्ञानी कसा अनुभव घेतात, आणि भक्त कसा अनुभव घेतात. एकच अनुभव. आता सांगितलं की आपण अनुभव घेतले दोन. आम्हाला असं वाटतं की असा एक ग्रंथ लिहावा की ज्याच्यामध्ये योगी जो कठीण कठीण अनुभव घेतात, ज्ञानी जे कठीण कठीण अनुभव घेतात, तो अनुभव भक्तांना सहज कसा येतो आणि काय केल्याने येतो आणि कसा येतो, याच्यावर एक ग्रंथ लिहावा असं आमचं, असं आम्हाला वाटतं. याच्यासाठी तुम्ही अशी प्रश्नावली, तुमच्या मनात जे प्रश्न येतात ते लिहून काढा. मग त्यांचं आम्ही एक एक याचं उत्तर देऊ, आणि ते उत्तर दिलं की एक मोठा ग्रंथ आपोआप होईल. आणि तो ग्रंथ तुम्हीच लिहायचा. तुम्ही एक प्रश्न, सगळ्यांनी एक एक प्रश्न लिहायचा. मग सद्गुरूंना प्रश्न विचारायचा, प्रश्नोत्तर, त्याला पॉडकास्ट म्हणतात. पॉडकास्ट, याच्यावर असं पॉडकास्ट ठेवू आपण, किरण मुळेने सांगू पॉडकास्ट ठेवू, आणि एका भक्ताला बोलव, तो प्रश्न विचारेल. प्रश्न विचारला की आम्ही उत्तर देऊ. हाच अनुभव योग मार्गाने कसा घेतात, ज्ञानी लोक कसा घेतात, कर्मयोगी लोक कसा घेतात, आणि भक्तीने अनुभव कसा येतो, असं चार. ज्ञानयोग, हठयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, लययोग. हाच अनुभव कसा घेतात आणि भक्तीने तो अनुभव कसा सहज येतो. आता तुम्ही तुमचे प्रश्न लिहून ठेवा, आणि प्रश्नाचं आम्ही उत्तर दिलं की उत्तरही तुम्हीच लिहून ठेवा. आम्हाला ते लिहायला सांगू नका, काय वाटल्यास रेकॉर्ड करून ठेवा. प्रश्नोत्तराचा हा सिलसिला काय तुम्ही लिहून ठेवा. तुमचा प्रश्न, तुमचं उत्तर तुम्ही लिहून ठेवायचं सगळ्यांनी मिळून. मग सगळ्यांचं जेव्हा मिळून हे होईल प्रश्नोत्तर, तेव्हा आपोआप एक ग्रंथ होईल ना. सगळ्यांनी आपल्या व्हॉट्सअपवर तो प्रश्न विचारायचा, त्याचं उत्तर आम्ही देऊ, ते रेकॉर्ड करायचं. रेकॉर्ड झालं की मग ते लिहायचं आणि आम्हाला पाठवायचं. त्याच्यात पहिले कोण पाठवतील, पहिले लिहून पाठवतील ते आमचे रवींद्र भोसले.
नंतर आमचे घोरपडे, आम्हाला माहिती आहे कोण कोण लिहून पाठवणार. असे मग ते संजीव चव्हाण ते पाठवतो. असे सर्व लोक हळूहळू एक 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 असं, आणि असं त्याचं उत्तरही ते लिहितील. आणि मग असं होता होता अनेक भक्तांनी असं त्याचं प्रश्नाचे उत्तर, त्यांचं प्रश्न आणि आमचं उत्तर असं लिहिलं, रेकॉर्ड केलं तरी हरकत नाही आमचं. की मग त्यांनी पाठवलं की आम्ही पटापट एका याच्यात ग्रंथामध्ये लिहू आणि आम्ही असा तो ग्रंथ प्रकाशित करू. काय तेव्हा सर्वा घटी व्यापक माझी सद्गुरु माऊली. एकदा काय झालं, महाराजांचं निर्णयानंद परमानंद स्वामीचं कार्य सुरू झालं आणि तिथे काही भक्तांना असा, तेव्हा दीक्षा नव्हतं, त्यांना संप्रदाय उपासना मंत्र गुरुमंत्र असं देत. तर आम्हाला ते असं कार्यक्रम असला की आम्हाला जवळ बसवायचे आणि मग इतरांना असं गोल बसवून आम्ही त्यांच्या बाजूला आणि इतर लोक असे बसवायचे. तर काय व्हायचं की त्यांचं स्वयंपाकघर तिकडे होतं, तिकडून काही गोष्टी घ्यायच्या किंवा कोणी यायचं, इथून मध्ये कोणी येऊ शकत नाही असं असं होतं, गोल होता. पण तिकडून ते यायला पाहिजेच ना, काय काय काम असतं, काय काय वस्तू द्यायच्या. तर ते म्हणाले की इकडून कोणी यायचं नाही, काय असा नियम आहे, पण इकडून आलं तर चालेल म्हणले, कारण निजधामानंद स्वामी आणि आम्ही याच्यात मध्ये कोणी नाही, मध्ये अवधूत निराकारी आहे. आम्हा दोघांमध्ये म्हणले अवधूत निराकारी आहे, आणि म्हणून त्यांनी मध्ये जागा ठेवली. इकडून तुम्ही काही आणा म्हणे, आमच्या दोघांमधून काही आणलं तरी काही फरक पडणार नाही, कारण आमच्या दोघांमध्ये अवधूत निराकारी आहे आणि आमच्या दोघांच्या हृदयातही तोच आहे. दोघांमध्ये अवधूत निराकार आहे. तेव्हा अर्जुनाचा असा अनुभव झाला आणि म्हणून तो म्हणतो ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. तेव्हा अर्जुना तेव्हा अर्जुनाचा असा अनुभव झाला. यात आश्चर्य काय म्हणतो, अर्जुन हा परब्रह्म स्वरूप झाला, यात आश्चर्य काय नाही. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति शिवो भूत्वा शिवम यजेत. शिवस्वरूपाचा अनुभव घ्यायचा खरा तर म्हणाले स्वतः शिव व्हायला पाहिजे, पवित्र व्हायला पाहिजे. त्यालाच ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. सद्गुरूंचं ज्ञान झाल्यानंतर सुद्धा भक्ती सुरूच असते. आणि शिव म्हणजे सद्गुरू. सद्गुरू जेव्हा आपल्या हृदयात येतात, जेव्हा स्वतः प्रसन्न होऊन अनुग्रह करतात आणि अनुग्रह करण्याकरता स्थानापन्न होतात आपल्या हृदयात, तेव्हाच म्हणले त्यांचे खरं पूजन, यजन पूजन घडतं सद्गुरूंचं. पण परमानंद स्वामींनी जे एक पद केलंय, म्हणजे सद्गुरूंचं पूजन कसं घडतं हृदयामध्ये. हृदयामध्ये सद्गुरू आल्या येऊन बसल्यानंतर म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती, त्यांचं
पूजन कसं करतात? देव हृदयात येऊनी बैसले, देव हृदयात येऊनी बैसले, तयासी पूजिले प्रेम भावे, तयासी पूजिले प्रेम भावे, देवाच्या दर्शनी नेत्र पाणावले, देवाच्या दर्शनी नेत्र पाणावले, तेने जेव झाले सुस्नातची. देवाची पूजा कशी करायची? देवाच्या दर्शन, आत दर्शन घेतलं किंवा बाहेर सद्गुरू आहे, अजून आत गेले नाही, तर बाहेर सद्गुरूंची मूर्ती आहे किंवा प्रत्यक्ष सद्गुरू आहे, तर त्यांच्या दर्शनाने आपल्या नेत्रामध्ये अश्रू आले, म्हणजे देव सुसनात झाले, म्हणजे त्यांना आंघोळ घातली गेली, मला त्यांना अभिषेक झाला. देवाच्या चरणी सुमन वाहिले, देवाच्या चरणावर आपण पुष्प वाहतो. काल रोहिणी आली, तिने फुलं ती नेहमी आणते, चाफ्याची फुलं, आणि चाफा हे आम्हाला असं देते. तेव्हा म्हणले देवाच्या चरणी सुमन वाहिले, पूर्ण संतोषले देवतेने, त्याच्यामुळे देवाला संतोष झाला. देवाचा महिमा कीर्तनी गायला, मग देवाचा महिमा कीर्तनात गायला. प्रवचन झाल्यानंतर लोक म्हणतात सद्गुरू एवढं छान झाला, म्हणजे एवढं असं नुसतं ऐकतच राहावंसं वाटतं. जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा भानावर येतो, नाही तर त्यात ऐकतच राहतो. कधी वेळ नसला तर एकदम असं वाटतं अरे अर्धवट राहिलं का, एकदम असे ठेवतो. देवाच्या चरणी सुमन वाहिले, पूर्ण संतोषले देवतेने, देवाचा महिमा कीर्तनी गायला, तेने दरवळला भक्तिगंध, प्रेम भक्ती सूत्रे वस्त्र गुंफी येले. आता आम्ही सांगितलं प्रश्न विचारायचा, त्याचं उत्तर आम्ही देऊ, असं ते गुंफायचं प्रश्न उत्तर. त्याचं वस्त्र, देवाला वस्त्र कुठलं, तेच वस्त्र द्यायचं. बहुत शुभले देवासे अर्पिता, भक्त हृदय प्रेमी नित्य देव पूजी. अशी जेव्हा हृदयामध्ये पूजा करतो, परमानंद पुंजी वाढत असे. जी पुंजी म्हणजे तुला आता कमी पडते म्हणले, कॅपिटल काय, ती पुंजी तुझी वाढायला लागेल म्हणा. तुझी प्रत्यक्ष तुझं धन तर वाढेलच, पण परमानंदाची आनंद हा हे खरं धन आहे. त्याची पुंजी तुझी वाढ, त्याच्यावर व्याज, व्याजावर व्याज असं वाढत जाईल. म्हणजे सुरुवातीला आत्मज्ञान होण्यासाठी सद्गुरूंचं असं पूजन करता 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 दीर्घ काळानंतर या पूजनाने काय होतं मला, या पूजनाने आणि भक्तीने बाहेर असं पूजन करता करता आणि अनन्य होता होता आणि सद्गुरू कार्यात सेवा करता करता, काल ते विक्रम ते म्हणायला लागले, म्हणले सद्गुरू मी काय सेवा करू, मला म्हणले सेवा करायची तुमच्या कार्यात. तर म्हणलं तुम्ही आता असं करा, जे घोरपडे आहे त्यांना विचारा काय सेवा करू, ते तुला सांगतील. म्हटलं त्यांनी आता ते घोरपड्यांना विचारतील तुम्ही काय सेवा करू, ते त्याच्याप्रमाणे करतील, ते त्यांना सांगतील काय करायचं. पण अशी इच्छा होणं की सद्गुरूसाठी काहीतरी करावं, सेवा, अनन्यता, याने सद्गुरू पूर्ण संतोष पावतात आणि पूर्ण प्रसन्न होतात. जेव्हा असे पूर्ण प्रसन्न होतात तेव्हा ते शिष्याच्या हृदयात स्वतः प्रवेश करतात. रिओपनिंग, सर्व लोक तिथे प्रवेश केला, त्यांनी सद्गुरूंनी प्रवेश केला. आमचे भेंडाळे डॉक्टर ते एवढे बिझी, मला वाटलं ते येऊ शकणार नाही. बाकीचे काही लोकांना मी पत्रिका सगळ्यांना पाठवल्या, पण लेट पाठवले मुद्दामच, म्हटलं नाही तर सगळे येतील किंवा असं सगळ्यांना वाटेल की बाबा आपल्याला, पण म्हणले एक पोहोचले. म्हणले
की ज्यांची खात्री नव्हती तेच पोहोचले, कारण त्यांना ते डॉक्टर असल्यामुळे त्यांना पुण्याला वगैरे जावं लागतं. मग ते पोहोचले आणि त्यांच्याबरोबर आपल्या चौधरी काय कल्पना चौधरी त्या पण होत्या म्हणा, असं आम्हाला सांगितले. तेव्हा आम्ही सगळ्यांना ते पाठवलं की ओपनिंग आहे. म्हटलं फक्त बघा, तुमच्या माहितीसाठी आम्ही दिलंय, तुम्ही आलंच पाहिजे असं नाही. तेव्हा ते आले, तेव्हा प्रवेश केला म्हणजे सर. तेव्हा निर्गुण निराकार परमात्मा आत्म्याच्या ठिकाणी सद्गुरू आत्म्याच्या ठिकाणी कायमचे स्थानापन्न होतात. आणि जेव्हा ते स्थानापन्न होतात तेव्हा तो ब्रह्म होतो, तो शिष्य ब्रह्म होतो. ब्रह्मो भवती आत्मा रामो भवती. तो ब्रह्म होतो, तो निजधाम होतो, तो परम पवित्र होतो. आणि मग मंदिरात गेल्यावर जसं परम पवित्र वाटतं, तेव्हा तो आपल्या हृदयातच सद्गुरूंच्या कडे बघत असतो, ध्यान करत असतो. त्याच्यामुळे त्याला नेहमीच परम पवित्रतेचा अनुभव येतो, 24 तास पवित्रतेचा अनुभव. आणि त्याच्या सान्निध्यात येतात त्यामुळे तेही पवित्र होतात. आपल्या हृदय मंदिरात सद्गुरूंचं दर्शन घेतो, तो पवित्र होतो. अशा अवस्थेला प्राप्त होऊन तो सद्गुरूचं असंच पूजन आणि भक्ती करत राहतो. याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. ज्ञान व्हायच्या आधीची भक्ती आणि पूर्ण ज्ञान झाल्यानंतर भक्ती, आणि यानेच परमानंदाचा अनुभव येतो. आणि म्हणून हा श्लोक जो सांगितला, आम्ही आज 12वा आणि 13वा श्लोक एकत्र घेणार होतो. काही नाही, 12व्या श्लोकातच ते 10:30 वाजले. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान. भवान म्हणजे तुम्ही, भगवंत आहे सर्व तुम्ही आहात. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेव मजम विभूम. तुम्ही आदिदेव आहात, तुमच्यापासून सर्व निर्माण झालं, ब्रह्म विष्णू महेश. आणि विभूम म्हणजे सर्वत्र व्यापक तुम्ही आहात. असं हे आहात हे ऐकलं खूप होतं म्हणलं, हे तो उदंड ऐकले. भक्त उद्धरिले मागे, हे तो उदंड ऐकले. परंतु आता काय मूळ स्वरूप दाखवले. परंतु आता म्हणले तुझं मूळ स्वरूप दाखव म्हणलं. तसं म्हणले तू, त्याने ते त्याचा अनुभव, अर्जुनाने त्याचा अनुभव घेतला. हे तुझं वर्णन आम्ही ऐकलं होतं म्हणलं, पण तुम्ही हृदयात आल्याबरोबर सर्व ऋषी मुनींची वचनं पुस्तकं जे वाचलं होतं आणि तुम्ही जे सांगितलं त्याचा एकदम प्रकाश पडला आणि एकदम ते त्याचा अनुभव आला, असं अर्जुन सांगतो. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम. श्री गुरुदेव दत्त.